time. Which of the following statements are not incorrect? Again word आहे not आणि पुढे काय तर incorrect. आता बघा नॉट इनकरेक्ट विचारलं याचाच अर्थ अगेन काय तर आपल्याकडे करेक्ट स्टेटमेंट विचारलेला आहे. करेक्ट. आता फर्स्ट स्टेटमेंट कडे बघा. इलेक्ट्रिकल करंट इज अ स्केलर क्वांटिटी. SI युनिट ऑफ करंट इज एम्पियर विच इज इक्वलंट टू द 1 कुलॉम पर सेकंड. आता जो काही इलेक्ट्रिकल करंट आहे या इलेक्ट्रिकल करंटला आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो की वेक्टर क्वांटिटी म्हणतो. तर इलेक्ट्रिकल करंट मध्ये काय आहे तर मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन आहे. या दोन्ही गोष्टी आहेत का तर या दोन्ही गोष्टी या ठिकाणी इलेक्ट्रिकल करंट मध्ये आहे. ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असेल यालाच आपण काय म्हणतो तर वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. पण इलेक्ट्रिकल करंटला आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो. त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे तर हा वेक्टर क्वांटिटीच्या सर्व प्रॉपर्टीजला फॉलो करू शकत नाहीये. म्हणून इलेक्ट्रिकल करंट हा काय आहे तर स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आहे का तर हे इथपर्यंत स्टेटमेंट बरोबर आहे. भले याच्यामध्ये आपण मॅग्निट्यूड ही घेतो आणि डायरेक्शन ही घेतो, दोन्ही गोष्टी घेतो, पण याला आपण स्केलर म्हणतो का तर इट डज नॉट फॉलो द ऑल प्रॉपर्टीज ऑफ द वेक्टर क्वांटिटी. हा सर्वच प्रॉपर्टीला फॉलो करतोय का त्या तर नाहीये. म्हणून हा काय येतो तर स्केलर मध्ये येतो. SI युनिट ऑफ इलेक्ट्रिकल करंट इज एम्पियर. एम्पियर आहे का तर आहे आणि यालाच आपण काय म्हणतो तर 1 कुलॉम पर सेकंड. आपण म्हणतो काय तर I इज इक्वल टू Q बाय T. Q म्हणजे काय तर हा चार्ज आहे कुलॉम मधला डिवाइडेड बाय टाइम कशामध्ये तर सेकंड मधला टाइम आहे. म्हणजे कुलॉम पर सेकंड बरोबर आहे का तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर A1 हितला काय तर करेक्ट आहे. म्हणजेच या ठिकाणी लिहू शकतो काय तर टोटल करंट इज इक्वल टू N मल्टिप्लाय बाय E डिवाइडेड बाय T. हाई फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे महत्व असतो. जर N रिप्रेझेंट टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि E रिप्रेझेंट चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन. सेकंड नंबरचा आहे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल is the work required to move the unit charge from one point to the another point against an electrical field. Its unit is a joule per second. आता इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आपण कशाला म्हणतो तर वर्क डन फॉर मुव्हिंग अ चार्ज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस अगेन्स्ट द इलेक्ट्रिकल फील्ड. हे बरोबर आहे का तर बरोबर आहे. म्हणजे आपण लिहितो काय तर इलेक्ट्रिकल पोटेन्शियल सिंपल आपण व्ही लिहितो इज इक्वल टू काय तर dw बाय dq. का तर चार्जला न्यायचं आहे कुठून तर एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे. याचं युनिट काय असतं तर वर्क डनचं असतं आपल्याकडे जूल हे युनिट डिवाइडेड बाय काय असतो चार्जचं कुलूम. आणि जूल पर कुलूम म्हणजेच काय असतो सिंपल व्होल्ट. जूल पर कुलम म्हणजेच काय असतो आपल्याकडे तर व्होल्ट असतो. सेकंड नंबर सुद्धा काय तर आपल्याकडे करेक्ट आहे. मग व्होल्टचा असेल व्होल्टेजचा असेल युनिट काय असतं तर सेम असतं. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल युनिट काय असतं अगेन व्होल्ट असतं. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स काय असतं अगेन आपल्याकडे युनिट हे सेम असतं. इलेक्ट्रिकल प्रेशरचं काय असतं अगेन तर सेम असतं. सर्वांची नावं काय तर एकच आहेत. त्यानंतर आपण थर्ड नंबर कडे पाहतो. इलेक्ट्रिकल पॉवर इज द रेट ऍट विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज ट्रान्सफर्ड बाय एन इलेक्ट्रिकल सर्किट or the rate at which electrical energy is consumed in a circuit is called as a electrical power. Its SI unit of the power is watt or 1 joule per second. आता थर्ड नंबर स्टेटमेंट मध्ये काय म्हणते बघा तर रेट ऍट विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज ट्रान्सफर्ड. आपण एनर्जीला लिहितो काय तर एनर्जी इज इक्वल टू सिंपल पॉवर इनटू काय तर टाइम आहे ना. पॉवरची व्हॅल्यू काय होईल तर पॉवर इज इक्वल टू काय होईल तर E बाय टी होईल. काय होईल तर E बाय टी. म्हणजेच या ठिकाणी आपण याला म्हणू शकतो काय तर एनर्जी ही काय तर रेट ऍट विच एनर्जी इज ट्रान्सफर्ड बाय द इलेक्ट्रिकल सर्किट. हे बरोबर आहे का तर बरोबर आहे. दुसरी गोष्ट तर रेट ऍट विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कंझ्युम्ड इन अ सर्किट. अगेन काय तर रेट म्हटलं की काय असतो नेहमी आपण डिनॉमिनेटर मध्ये टाइमला घेतो. म्हणजे आपण काय करतो डेरिव्हेटिव्ह घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे सेकंड वाला सुद्धा काय तर बरोबर आहे. आणि SI युनिट पॉवरचे काय असतं वॅट असतं. और त्यालाच आपण लिहू शकतो काय तर 1 जूल पर सेकंड. का तर एनर्जी म्हणजे काय तर अगेन जूल मध्ये आहे आणि टाइम काय तर सेकंड मध्ये आहे. म्हणजेच काय असेल तर जूल पर सेकंड. और यालाच आपण काय म्हणतो बेसिकली तर वॅट. मग वॅट हे काय झालं तर वॅट हे या ठिकाणी स्मॉलर युनिट झालं
यालाच आपण काय म्हणतो तर किलोवॅट असेल, त्यानंतर यालाच आपण काय म्हणतो मेगावॅट असेल. हे काय झाले तर आपल्याकडे असणाऱ्या पॉवरचे युनिट झाले. मग पॉवर मध्ये आपण काय पाहतो, 3 पॉवर पाहतो. कोणत्या कोणत्या असतात तर एक असते ऍक्टिव्ह, त्यालाच आपण म्हणतो युजफुल, त्यालाच आपण काय म्हणतो तर ट्रू पॉवर, त्यालाच आपण काय म्हणतो रिअल पॉवर म्हणतो. त्यानंतर दुसरे असते काय तर रिॲक्टिव्ह पॉवर. कोणते असते रिॲक्टिव्ह पॉवर, त्यालाच आपण काय म्हणतो वॅटलेस, त्यालाच आपण म्हणतो काय तर युजलेस पॉवर. आणि तिसरी असते काय तर आपल्याकडे ऍपरंट पॉवर, ज्याच्यामध्ये आपण काय करतो ट्रान्सफॉर्मरची रेटिंग घेतो. रिझन काय आहे तर याच्यामध्ये असणारे लॉसेस हे डिपेंड आहेत कशावरती, टेम्परेचरवरती डिपेंड आहे. तर दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय आहे तर आपल्याकडे पॉवर फॅक्टरला कोणत्या लोडला आपण ट्रान्सफॉर्मरला युज करणार हे मॅन्युफॅक्चरला माहिती असतं का तर नाही. अगेन लॉसेस डिपेंड आहेत कशावरती, फुल टेम्परेचरच्या प्रोडक्ट डिपेंड आहेत. म्हणून याकडे आपण काय करतो तर ट्रान्सफॉर्मर रेटिंग घेतो कशामध्ये ऍपरंट पॉवर मध्ये. या ठिकाणी आपण लिहितो पी क्यू आणि काय तर हा यस आहे. या ठिकाणी पी इज इक्वल टू व्ही आय कॉस ऑफ फाय, वेअर व्ही अँड आय आर द RMS व्हॅल्यू आहेत आणि फाय हा अँगल आहे कोणामधला तर फेज व्होल्टेज अँड फेज करंट मधला अँगल आहे. अगेन या ठिकाणी आपण लिहितो काय तर रिॲक्टिव्ह पॉवर क्यू इज इक्वल टू व्ही आय साइन फाय. अगेन व्हॅल्यू काय तर या RMS व्हॅल्यू आहेत आणि यस इज इक्वल टू काय तर व्ही इंटू आय असतो. अगेन आपण ऍपरंट पॉवरला लिहितो काय तर यस सी इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. याचा आपण पॉवर ट्रायंगल लिहिण्याचा प्रयत्न करतो. काय असतो पॉवर ट्रायंगल, या ठिकाणी पी असेल, या ठिकाणी क्यू असेल, या ठिकाणी काय असतं बेसिकली हा यस असतो. या ठिकाणचा अँगल काय आहे तर थिटा असतो. मग थिटा इज इक्वल टू काय असेल तर टॅन इनवर्स ऑफ क्यू बाय पी, समोरची बाजू भागिले लगतची बाजू, और कॉस थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ लगतची बाजू कोणती आहे तर लगतची बाजू आहे पी डिवाइडेड बाय काय तर यस. म्हणजे पी इज इक्वल टू काय असेल तर पी इज इक्वल टू यस इंटू कॉस थिटा. इथूनच आपण लिहितो काय तर रिअल पॉवर पी इज इक्वल टू यस इंटू कॉस ऑफ थिटा. यस रिप्रेझेंट काय करतो तर ऍपरंट पॉवर आहे, म्हणजे पी इज इक्वल टू व्ही मल्टिप्लाय बाय आय इंटू कॉस ऑफ थिटा. याचं युनिट काय असतं ऍपरंट पॉवरचं तर व्होल्ट अँपियर और किलो व्होल्ट अँपियर और मेगा व्होल्ट अँपियर. याचं काय असतं तर व्होल्ट अँपियर रिॲक्टिव्ह और किलो व्होल्ट अँपियर रिॲक्टिव्ह, आणि याचं काय असतं किलोवॅट मेगावॅट और वॅट सिंपल, त्याला आपण काय म्हणतो जूल पर सेकंद असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी थर्ड वाला बरोबर आहे का तर थर्ड वाला बरोबर आहे. फोर्थ मध्ये बघा एनर्जी इज अ कॅपेबिलिटी टू परफॉर्म वर्क, बरोबर आहे का तर बरोबर आहे. एनर्जी म्हणजे काय तर वर्कला करण्याची ॲबिलिटी. द एसआय युनिट ऑफ द इलेक्ट्रिकल एनर्जी हे काय तर जूल आहे, आणि जूल म्हणजेच काय असतं तर वॅट सेकंद असतं, बरोबर आहे का तर बरोबर आहे. कारण एनर्जी इज इक्वल टू काय तर पॉवर इंटू टाइम आहे, पॉवर युनिट काय तर वॅट, टाइम काय तर सेकंड, हे बरोबर आहे का तर बरोबर आहे. द कमर्शियल युनिट इज अ किलोवॅट आवर. कमर्शियल म्हणजे काय तर ज्या इलेक्ट्रिसिटी रेटनं आपण विकतो किंवा ज्याचा आपण काय करतो व्यापार करू शकतो, ज्याचा आपण बिझनेस करतो त्याला आपण काय म्हणतो कमर्शियल असं म्हणतो. हे किलोवॅट आवर बरोबर आहे का तर बरोबर आहे. मग 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 36 इंटू 10 टू द पॉवर 5 वॅट सेकंड, और त्याला आपण जूल असं म्हणतो, विच इक्वल टू काय तर 860 किलो कॅलरी. हे बरोबर आहे का तर बरोबर आहे का तर आपण पाहतो काय तर 1 कॅलरी इज इक्वल टू किती असतो 4.182 जूलच्या बरोबर असतो. म्हणून आपण काय करतो तर 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 860 किलो कॅलरी, याला आपण असं लिहू शकतो. म्हणजेच या ठिकाणी जे काय 1 किलोवॅट आवर आहे का ते 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 3.6 मेगा जूल. तर आपण 3.6 इंटू 10 टू द पॉवर 6 जूल, आता आपण काय म्हणतो वॅट सेकंदच म्हणू शकतो. आणि विच इज इक्वल टू काय असतो 36 इंटू 10 टू द पॉवर काय तर 5 जूल, और त्याला आपण वॅट सेकंद असं म्हणू शकतो. हे सर्व बरोबर आहे का तर सर्व बरोबर आहे. एनर्जी युनिट काय असते बेसिकली तर जूल असतं. याही गोष्टी आपल्याकडे काय तर महत्वाच्या आहेत. आणि कमर्शियल युनिटला आपण लिहितो काय तर किलो वॅट आवर. वॅट सेकंद हे काय झालं तर स्मॉलेस्ट युनिट झालं. असं लार्ज युनिट काय तर किलोवॅट आवर हे इलेक्ट्रिसिटीचा युनिट आहे. क्लिअर आहे का. सो या ठिकाणी सर्व स्टेटमेंट बरोबर आहे का तर सर्व बरोबर आहेत. म्हणजे 1 बरोबर आहे, 2 बरोबर आहे, 3 बरोबर आहे आणि 4 बरोबर आहे. म्हणून याचा ऑप्शन काय आहे तर ऑप्शन ई या क्वेश्चनचं काय आहे तर करेक्ट आन्सर आहे. सर्वांना समजलं का. ई हे का आलं यस बोला सर्वांना समजलं का. ह्या काय तर आपल्याकडे असणाऱ्या बेसिक
डेफिनेशन आहेत. I इज इक्वल टू क्यू बाय टी. इलेक्ट्रिकल पॉवर आहे. पॉवर हे बेसिकली काय तर एनर्जी आपण ट्रान्सफर कसं करतो याचं काय तर 1 जूल पर सेकंड म्हणजे पॉवर इज इक्वल टू काय असते बेसिकली तर dw बाय dt च्या बरोबर असते. पॉवर म्हणजे काय तर वर्क डन. अगेन काय तर नीट टाइम आहे हा खालचा. नेक्स्ट द पॉवर अब्सॉर्ब बाय द 0.5 ओहम रेजिस्टन्स इन द गिवन सर्किट इज. 2 मिनिटांचा वेळ घ्या आणि सॉल्व्ह करा. येस, इकडे लक्ष द्या. हे आपल्याकडे सर्किट दिलेलं आहे आणि पॉवर अब्सॉर्ब बाय द 0.5 ओहम आपल्याकडे विचारलेले आहे. म्हणजे या 0.5 ओहम रेजिस्टन्सनं किती पॉवर अब्सॉर्ब केलेली आहे हे आपल्याला काढायचा. मग पॉवर काढायचं असेल या रेजिस्टन्सच्या अक्रॉसची तर आपल्याला एकतर या रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा करंट माहिती पाहिजे किंवा दुसरी गोष्ट या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज माहिती पाहिजे. जर करंट आपण काढला तर काय होईल I स्क्वेअर इंटू दिस रेजिस्टन्स. जर आपण व्होल्टेजच्या अक्रॉसचं काढलं तर काय होईल तर V स्क्वेअर बाय R होईल. म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा या रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा करंट आपल्याला काढायला पाहिजे. आता सर्किट हे आपल्याकडे असं दिसतंय आणि मला फक्त या रेजिस्टन्स बद्दलच काय तर मतलब आहे. बाकी सर्किटला मी काय करतो तर रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतो. सपोज या ठिकाणी मी काय करतो तर या ठिकाणी या जंक्शनला नाव देतो काय तर ए. या जंक्शनला मी नाव देतो काय तर बी. याला नाव देतो काय तर अगेन सी. आणि याही ठिकाणी काय तर रेफरन्स आहे त्यालाच मी काय म्हणतो तर सिंपल डी असंही काय करतो नाव देतो. जर याला मी रिड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर फॉर एक्झाम्पल हा होईल कसा तर या ठिकाणी हा पॉइंट सपोज माझ्याकडे ए आहे. त्यानंतर माझ्याकडे पॉइंट दुसरा घेतो मी काय तर हा बी आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट घेतो हा काय तर सी आहे. आणि या ठिकाणी चौथा पॉइंट घेतो हा काय तर माझ्याकडे असणारा डी आहे. मी 4 पॉइंट या ठिकाणी घेतले. आता ए पासून बी कडे किती ओहमचा रेजिस्टन्स आहे तर 8 ओहमचा रेजिस्टन्स आहे. ए पासून बी कडे हा आला काय तर 8 ओहमचा रेजिस्टन्स. त्यानंतर पुढे बी पासून सी कडे किती ओहमचा आहे तर 4 ओहमचा आहे. म्हणजे बी पासून सी कडे आला हा 4 ओहमचा रेजिस्टन्स. त्यानंतर आपण पाहतो काय तर सी पासून डी कडे किती ओहमचा आहे तर 4 ओहमचा आहे. म्हणजे सी पासून अगेन आपल्याकडे डी कडे आला किती ओहमचा तर 4 ओहमचा. आणि अगेन ए पासून डी कडे कितीचा आहे तर 8 ओहमचा आहे. ए पासून डी कडे आला काय तर आपल्याकडे 8 ओहमचा आला. म्हणजे हा गेला त्यानंतर हा गेला आणि हा गेला. आता राहिला कोणता तर वरचा 6 ओहमचा रेजिस्टन्स पाहिला. कुठं कुठं आहे तर ए मध्ये आणि सी मध्ये आहे. ए इथं आहे आणि सी इथं आहे. ए आणि सी मध्ये काय तर आहे का 6 ओहमचा रेजिस्टन्स आहे. आता 6 ओहमचा रेजिस्टन्स मी या ठिकाणी लिहिला. आता पुढं हाही गेला. राहिला काय तर 0.5 आणि 20 व्होल्टचा सोर्स आहे. 0.5 आणि 20 व्होल्टचा सोर्स कशामध्ये तर बी आणि डी मध्ये. आता बी आणि डी मध्ये मी असा इथेही दाखवू शकतो किंवा याच्या आउटसाइडला दाखवू शकतो. म्हणजे या ठिकाणी मी याला अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकतो. काय तर +20 आहे. झालं का सर्किट तर झालं. या ठिकाणी काय झालं एक ब्रिज तयार झाला आणि ब्रिज बॅलन्सची कंडिशन होते का बघायची. 8 × 4 अपोजिट आर्मचा काय करा तर गुणाकार करा. 8 × 4 किती झाला तर 32 आला का दोन्ही ठिकाणी आला. म्हणजे या ठिकाणी ही ब्रांच काय होईल तर रिडंडंट होईल. या ठिकाणी या ब्रांच मधून कोणता करंट हा फ्लो होईल का तर कोणता करंट हा फ्लो होणार नाही. म्हणजे ही ब्रांच इथून काय झाली तर इलिमिनेट झाली. अच्छा, ब्रिज बॅलन्सची कंडिशन आहे आणि ब्रिज बॅलन्सच्या कंडिशन मुळे 6 ओहम हा काय झाला तर ऑटोमॅटिकली इलिमिनेट झाला, निघून गेला. आता राहिलंय का आपल्याकडे तर या 2 पॉइंट मध्ये काय झाला तर व्होल्टेजचा सोर्स लावलाय. हा निघून गेल्याच्या कारणामुळे हा 8 आणि हा 8 कशामध्ये येईल तर सिरीज मध्ये येईल. त्यानंतर हा 4 आणि हा 4 येईल कशामध्ये सिरीज मध्ये येईल. म्हणजे हे जे काय सर्किट आहे का या सर्किटचा पॉइंट या ठिकाणी झाला बी झाला आणि या ठिकाणचा पॉइंट हा काय झाला तर डी झाला. या ठिकाणी एक रेजिस्टन्स आला कोणता आला तर हा 8 ओहमचा वरचा. या ठिकाणी पॉइंट हा काय आला तर ए आला आणि या ठिकाणी हा काय आला तर 8 ओहम खालचा. त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या पाथ मध्ये काय आला तर एक 4 ओहमचा रेजिस्टन्स आला आणि या ठिकाणी पॉइंट कोणता आला तर सी पॉइंट आला आणि या ठिकाणी काय आला तर हा खालचा 4 ओहमचा रेजिस्टन्स आला. या ठिकाणी ए आणि सी मधला हा जो काय एलिमेंट होता का तो काय झाला ऑटोमॅटिकली ओपन सर्किट झाला, निघून गेला. आणि या 2 पॉइंट मध्ये आपण काय लावला तर एक व्होल्टेज सोर्स आहे आणि एक काय तर 0.5 चा रेजिस्टन्स आहे.
आता ह्या पाथ आणि हा पाथ दोन्ही पाथ कशा आहेत तर एकमेकांना पॅरलल मध्ये आहेत. याचा आन्सर 16 येईल, याचा आन्सर किती येईल तर या ठिकाणी 8 येईल. म्हणजे आर इक्वलंट याचा किती ते काढा, आर इक्वलंट इज इक्वल टू 16 मल्टिप्लाय बाय 8 डिवायडेड बाय काय तो 24 किती होतो आर इक्वलंट किती होतं सॉल्व्ह करायचा आहे. यस बोला. 16 × 96 आणि 24 किती होतंय 16 × 96 सॉरी 16 × 44 येईल. 44 कसं हा 128 भागिले 24 करा किती येतं आन्सर याचा 5 पॉइंट सॉल्व्ह करा व्यवस्थित. हा 5.3 येते का ओके 5.33 आला. काय आला तर हा आर इक्वलंट आला. मग आपल्याकडे सर्किट ऍट लास्ट कसं झालं तर सर्किट आपल्याकडे आता या केसमध्ये झालेला आहे. हा आर इक्वलंट तर आला 5.33. सर्किट मध्ये काय राहिलं आपल्याकडे तर हा झाला 5.33. त्यानंतर या ठिकाणचा हा 0.5 आणि या ठिकाणचा हा काय तर प्लस मायनस 20 व्होल्ट आहे. आता आपल्याला काय पाहिजे तर इथून फ्लो होणारा करंट काढा. किती होईल तर 5.33 म्हणजे I इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 5.83 करा. .43 अँपियर हा काय झाला तर इथून फ्लो होणारा हा करंट आला. किती आला 3.43 हा आपल्याकडे आलेला काय आहे तर करंट आहे. अच्छा 3.43 हा करंट आला. हा करंट फ्लो होईल कुठून तर या 0.5 मधून का तर इथून फ्लो होणारा करंट हा काय आला तर 3.43 आला. आपल्याला पाहिजे काय तर यानं अब्झॉर्ब केलेली पॉवर पाहिजे. आता जो काय रेजिस्टर आहे तो रेजिस्टन्स हा काय आहे तर एक पॅसिव्ह एलिमेंट आहे आणि पॅसिव्ह एलिमेंट काय करतात तर नेहमी पॉवरला अब्झॉर्ब करतात. म्हणून पॉवर अब्झॉर्ब इज इक्वल टू काय असेल तर I² टाइम्स ऑफ आर. या ठिकाणी I² करा 3.843 चा होल स्क्वेअर करा मल्टिप्लाय बाय आर किती तर 0.5 आहे. सॉल्व्ह करा 5.88 वॅट आपल्याकडे आन्सर येते का चेक करा. 5.88 वॅट आपल्याकडे आन्सर येते का चेक करा. .88 सर्वांचे येते का चेक करा. 5.88 ऑप्शन नंबर काय आहे तर सेकंड इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. आता या ठिकाणी हा एलिमेंट पॉवर अब्झॉर्बच का करेल पॉवर डिलिव्हर्स का करेल तर आपण पाहिलं होतं कन्सेप्ट ऑफ अब्झॉर्ब पॉवर अँड कन्सेप्ट ऑफ डिलिव्हर्ड पॉवर आपण पाहिलं होतं. मग या केसमध्ये आपण काय पाहतो तर अब्झॉर्ब पॉवर कशाला म्हणायचं जेव्हा जेव्हा एखाद्या एलिमेंट मध्ये करंट हा काय करेल त्याच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला एंटर करेल तेव्हा तेव्हा या ठिकाणी हा एलिमेंट काय करेल तर अब्झॉर्ब पॉवर करेल. जेव्हा जेव्हा एखाद्या एलिमेंट मध्ये करंट हा त्याच्या निगेटिव्ह टर्मिनलला एंटर करेल आणि याचाच अर्थ तो पॉझिटिव्ह पासून काय करेल तर लिव्ह करेल. या ठिकाणी एंटर केलं या ठिकाणी लिव्ह केलं. या ठिकाणी एंटर केलं पॉझिटिव्हला आणि निगेटिव्ह पासून काय केलं तर लिव्ह केलेला आहे. म्हणजे इथून निघला निगेटिव्हला एंटर केला म्हटलं की हा एलिमेंट काय करेल तर पॉवरला डिलिव्हर करण्याचं काम करेल. काय करेल पॉवरला हा डिलिव्हर करण्याचं काम करेल. ह्या काय तर पॉवर अब्झॉर्ब आणि पॉवर डिलिव्हरच्या कन्सेप्ट आहे. सपोज या ठिकाणी आपण घेतला होता काय तर हा 0.5 चा रेजिस्टन्स घेतला होता आणि या ठिकाणी करंटची व्हॅल्यू किती आली होती या केसमध्ये 3.43 अँपियर आली होती. अच्छा रेजिस्टन्स सोबत आपण काय करतो नेहमी तर प्लस मायनस साइन देतो. प्लस साइन याच ठिकाणी का देतो कारण रेजिस्टन्स हा एलिमेंट काय तर अब्झॉर्बिंग एलिमेंट आहे. पॉवरला काय करतो अब्झॉर्ब करतो आणि हीटच्या फॉर्म मध्ये डिसिपेट करतोय. म्हणून जेव्हा जेव्हा सर्किट मध्ये रेजिस्टन्स दिसेल का त्यावेळेस जिथून करंट फ्लो होतोय का तिथे मी काय करतो पहिल्यांदा प्लस साइन देतो. करंट एंटर्स इनटू द पॉझिटिव्ह टर्मिनल त्या केसमध्ये एलिमेंट काय करेल तर पॉवरला अब्झॉर्ब करेल. आता या एलिमेंटनं पॉवर अब्झॉर्ब केली या रेजिस्टन्सनं किती केली या ठिकाणी तर 5.88 ही काय झाली याची तर अब्झॉर्ब पॉवर झाली. जर मला कोणी विचारलं हा पॉवरला डिलिव्हर किती करेल तर हा पॉवरला डिलिव्ह करेल किती P delivered is equal to minus of 5.88 वॅट. म्हणजे एखाद्या एलिमेंट मध्ये
जर एलिमेंट ते पॉझिटिव्ह पॉवरला अब्झॉर्ब करत असेल तर तो तेवढ्याच अमाऊंटच्या निगेटिव्ह पॉवरला काय करतो तर डिलिव्हर करतो, आणि यालाच आपण काय म्हणतो लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ द पॉवर असं म्हणतो. एखाद्या एलिमेंटनं जेवढी पॉवर अब्झॉर्ब केली का तो तेवढीच पॉवर काय करेल तर डिलिव्हर करेल, पण कसा तर निगेटिव्ह साइन मध्ये करेल. ही गोष्ट या ठिकाणी आपल्याकडे लक्षात ठेवायची आहे. मग या ठिकाणी पॉवर अब्झॉर्ब करतात, कोणतं पॉवर अब्झॉर्ब करतात, ऑब्झर्विंग एलिमेंट कोणते आहेत म्हणजे कोणते तर पॅसिव्ह एलिमेंट्स असतात. कोणते असतात RLC. त्याच्यापैकी आर काय करतो पॉवरला अब्झॉर्ब करतो आणि हेच्या फॉर्म मध्ये डिसिपेट करतो. आर काय करतो तर पॉवरला अब्झॉर्ब करतो आणि स्टोअर करतो इन द फॉर्म ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. सी काय करतो पॉवरला घेतो आणि स्टोअर करतो इन द केस ऑफ द इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये काय करतो याला स्टोअर करतो. याही गोष्टी काय तर आपल्याकडे महत्वाच्या आहेत. अब्झॉर्ब पॉवर आणि डिलिव्हर्ड पॉवरचा हा काय तर आपल्याकडे असणारा कन्सेप्ट आहे. नेक्स्ट यस, चला सॉल्व करा. काय चाललंय ते समजते का सर्वांना? सिंपल. या ठिकाणी आपल्याकडे सर्किट दिसतं. या सर्किट मध्ये काय विचारलंय तर व्होल्टेज विचारलेला आहे आणि करंट विचारलेला आहे. साधी गोष्ट आपण बोललो होतो काय तर केसीएल एक अशी टेक्निक आहे की केसीएलच्या माध्यमातून एक्झाम मध्ये आलेले 99% प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतात. फक्त आपल्याला केसीएल या ठिकाणी अप्लाय करता आलं पाहिजे. मग केसीएल हा काय तर जंक्शनचा रूल आहे, नोडचा रूल आहे, किरचॉफचा करंट लॉ हा काय तर आपल्याकडे लावण्याचा प्रयत्न करतो. मग किरचॉफच्या करंट लॉ ना आपण ऍक्च्युली काढत तर असतो काय तर काढतो आपण काय त्या ठिकाणी असणारा काय काढतो करंटची व्हॅल्यू काढतो. कुणाच्या माध्यमातून तर किरचॉफच्या करंट लॉच्या माध्यमातून. या ठिकाणी आपल्याकडे काय आहे तर व्ही विचारलेला आहे आणि व्ही कुठे दिले तर या ठिकाणी व्ही या ठिकाणी दिलेला आहे. करंटची ॲरो आपल्याकडे ऑलरेडी दिलेली आहे. अच्छा, एकच आपल्याकडे सोर्स आहे आणि बाकी काय आहे तर आपल्याकडे सर्किटचे एलिमेंट्स आहेत. अच्छा, सोर्सनं काय केलं पाहिजे पॉवरला डिलिव्हर केलं पाहिजे. काय केलं पाहिजे पॉवरला डिलिव्हर केलं पाहिजे. मग जेव्हा सोर्सचं काम काय असतं तो कोणत्या सर्किटमध्ये असू द्या पॉवरला तो काय करेल नेहमी डिलिव्हर करेल. तो पॉवरला अब्झॉर्ब करू शकतो का कधी तर नाही. तो नेहमी काय करेल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेल. मग या ठिकाणी सोर्स कडे करंट येताना दिसतोय आणि हा याच्या पॉझिटिव्हला एंटर करतोय. म्हणजे या ठिकाणी हा जो काय सोर्स आहे का तो सोर्स पॉवरला अब्झॉर्ब करतो. याचा अर्थ काय झाला या ॲरो वरून झाला. ऍक्च्युली सोर्सनं काय करायला पाहिजे तर पॉवरला डिलिव्हर करायला पाहिजे आणि पॉवरला डिलिव्हर केल्याच्या कारणामुळे डिलिव्हर पॉवरचं साइन काय होतं आपल्याकडे तर करंट हा पहिल्यांदा निगेटिव्हला एंटर करेल आणि पॉझिटिव्ह पासून काय करेल तर लिव्ह करेल. पॉझिटिव्ह कुठं आहे तर इथं आहे. बेसिकली करंटची ॲरो असायला पाहिजे कशी तर अशी असायला पाहिजे. दाखवली कशी तर अशी दाखवली. म्हणजे बाय डिफॉल्ट याच्यामध्ये करंटची व्हॅल्यू काय यायला पाहिजे तर निगेटिव्ह यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये करंट निगेटिव्ह कुठं कुठं आहे तर एक इथे एक आहे आणि एक आपल्याकडे इथे एक आहे. म्हणजे बाकी सर्व ऑप्शन काय झाले ऑटोमॅटिकली आपल्याकडे इलिमिनेट झालेले आहेत. मग आपल्याला खेळायचं फक्त या दोनच ऑप्शन मध्ये सी आणि ई मध्ये. मग आपण साधी सोपी गोष्ट याला काय करूया तर किरचॉफचा करंट लॉ या ठिकाणी आपण यूज करूया. आता दिलाय म्हणून आपण काय करणार करंट
ऍज इट इज घेणार. सपोज आपण दुसराही करंट इथून आउट गोईंग घेऊया, तिसराही करंट आपण काय करूया तर आउट गोईंग घेऊया आणि याला काय करूया इज इक्वल टू 0च्या बरोबर इक्वेट करूया. किंवा तुम्ही या ठिकाणी हा एक आउट गोईंग घेतला, या ठिकाणी एक इनकमिंग घ्या, ह्याला आउट गोईंग घ्या. आपण किर्चॉफचा करंट लॉ सांगतो काय तर इनकमिंग करंट इज इक्वल टू आउट गोईंग करंट आहे. आता मी सगळे काय केले तर आउट गोईंग करंट घेतले. आता सगळे जर आउट गोईंग करंट घेतले असेल तर इथून इथला करंट आपल्याला काढायचा पहिला या ब्रँच मधला. हा करंटची व्हॅल्यू काय असेल मग तर यासाठी आपल्याकडे इक्वेशन असेल काय तर व्ही. आता या ठिकाणी प्लस मायनस आहे म्हणजे काय करणार तर व्ही मायनस 6 डिवायडेड बाय काय तर 2. हे झालं आहे काय तर ह्या ब्रांचचा करंट झाला. आता या ब्रांचचा करंट काय असेल तर या ठिकाणी हा काय तर रेफरन्स पॉइंट आहे म्हणजे हा 0 पोटेन्शियलला पॉइंट आहे. व्ही मायनस 0 डिवायडेड बाय काय आहे तर 4 म्हणजेच काय होईल आपण प्लस करणार व्ही मायनस 0 म्हणजेच काय तर व्ही डिवायडेड बाय 4 होईल प्लस इथून इकडे काय होईल तर व्ही मायनस 0 डिवायडेड बाय काय तर 8 म्हणजे व्ही बाय 8 इज इक्वल टू 0. एलसीएम करा कॉमन. किती एलसीएमचा सिंपल तर 8 याचा एलसीएम येईल म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे 8 आणायचा आहे. खाली 8 आणि आणायचं असेल तर वरती काय करा खाली आपल्याला 8 पाहिजे तर वरती सुद्धा काय पाहिजे आपल्याकडे 8च पाहिजे. तरच आपल्याकडे काय होईल तर 8 ला 8 या ठिकाणी कॅन्सल होईल. इथं बाय डिफॉल्ट पहिल्यांदा काय आहे तर 2 आहे. आपल्या इथं 8 आणायचा, याला मी काय करतो 4 ने मल्टिप्लाय करतो आणि यालाही काय करतो 4 ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे खाली काय झालं आपल्याकडे तर बाय डिफॉल्ट 8 झालेला आहे म्हणजे 4 इंटू व्ही मायनस 6 प्लस या ठिकाणी इथं 4 आहे मला 8 आणायचा आहे. 2 ने मल्टिप्लाय करतो 2 ने डिवाइड करतो म्हणजे काय तर 2v होईल. प्लस या ठिकाणी काय आहे तर बाय डिफॉल्ट 8 आहे प्लस v इज इक्वल टू काय तर 0 होईल. इथून v ची व्हॅल्यू काढा किती होईल 4v मायनस 24 प्लस 2v प्लस v इज इक्वल टू 0 होईल. म्हणजे 4v आणि 2v किती होईल तर 4 and 2 6 7v इज इक्वल टू 24. देअरफॉर v इज इक्वल टू काय तर 24 बाय 7 इज इक्वल टू 7 त्रिकोण 21 म्हणजे 3.43. अच्छा एक व्होल्टेजची व्हॅल्यू आली का तर व्होल्टेजची व्हॅल्यू आली कुठे आहे बरोबर तर सी आणि ई मध्येच फक्त बरोबर आहे म्हणजे सी चे काय आहे तर करेक्ट आन्सर आहे. करंट काढायची गरज लागते का इथं तर नाही आहे. जर आपल्याला करंट काढायचा असेल तर करंट साठी काय असेल तर आपल्याला इथला करंट पाहिजे. मग इथला करंट काय आहे तर व्ही मायनस 6 डिवायडेड बाय काय आहे तर 2. व्ही ची व्हॅल्यू किती आहे तर 3.43 मायनस 6 डिवायडेड बाय 2 करा. आन्सर किती येईल तर आन्सर येईल मायनस 1.285 अँपिअर येईल. मायनस साइन आलं याचा अर्थ ऍक्च्युली करंट फ्लो व्हायला पाहिजे कसा तर ऍक्च्युली करंट हा वरती जायला पाहिजे याचा अर्थ आहे. मायनस साइन आल्याचा अर्थ काय तर करंट हा सोर्स पासून वरती जायला पाहिजे. हे काय तर क्वेश्चनच्या पाठीमागचे कॉन्सेप्ट आहे. म्हणजे रेजिस्टन्स काढायचा असेल व्होल्टेज काढायचं असेल करंट काढायचं असेल. आता या ठिकाणी आपल्याकडे करंट तर आला. कोणी या ठिकाणी आपल्याकडे विचारलं असेल फाइंड द पॉवर डिलिव्हर्ड अँड पॉवर अब्सॉर्ब बाय दिस रेजिस्टन्स. आपण काढू शकतो सिंपल काय करा I² इंटू आर करण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी पॉवर डिलिव्हर भेटेला पॉवर अब्सॉर्ब भेटेला. या गोष्टी काय तर आपल्याकडे महत्वाच्या आहे. जर कोणी विचारलं या सोर्स ना पॉवर सप्लाय किती केली तर काय होईल 6 मल्टिप्लाय बाय हा करंट 1.285 इंटू काय तर 6. हा सोर्स काय करेल तर तेवढी पॉवर डिलिव्हर करेल. याने जेवढी पॉवर डिलिव्हर केली तेवढी या ठिकाणी पॉवर हे काय करतील तर एलिमेंट या ठिकाणचे अब्सॉर्ब करतील. नेक्स्ट आहे डिटरमाइन द V0 इन द व्होल्ट्स अँड I1 इन द एम्पियर रिस्पेक्टिव्हली इन द गिवन नेटवर्क. यस V0 या ठिकाणी आहे आणि I1 आपल्याकडे विचारलेला आहे. I1 इथला आहे. बघा त्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय पहिल्यांदा V0 अँड I1 इन द एम्पियर रिस्पेक्टिव्हली. हा वर्ड या ठिकाणचा काय असतो महत्वाचा असतो. रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय तर पहिल्यांदा विचारले काय तर पहिल्यांदा व्होल्टेज विचारलेला आहे आणि त्यानंतर करंट विचारलेला आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये पहिल्यांदा आपल्याकडे व्होल्टेज यायला पाहिजे नंतर काय यायला पाहिजे करंट यायला पाहिजे. जर असं असेल तर या ठिकाणी इथं पहिल्यांदा करंट आलाय इथं करंट आलाय इथं करंट आलाय. 3 ऑप्शन हे पहिल्यांदाच काय झाले इलिमिनेट झालेले आहेत. का तर आपल्याकडे विचारलं होतं रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय तर जसं विचारलंय तसंच या ठिकाणी आपल्याकडे आन्सर लिहायचा आहे. मग ऑप्शन सी आणि डी मध्ये आपलं एक आन्सर या ठिकाणी असायला पाहिजे.
मग आता या ठिकाणी दिसतंय काय तर ही एक ब्रँच दिसते, या ठिकाणी एक दुसरी ब्रँच आपल्याकडे दिसते, दोन्ही काय तर ब्रँच या ठिकाणी एकमेकांच्या पॅरलल मध्ये आहेत आणि या ठिकाणी एक हा काय तर करंट सोर्स आहे. आपण या ठिकाणी सिंपल करंट डिव्हिजन रूल पाहतो, करंट डिव्हिजन रूल. मग सीडीआर आपल्याकडे सांगतो काय तर सीडीआर आपल्याकडे असं सांगतो की जेव्हा दोन एलिमेंट असतील ते एकमेकांच्या पॅरलल मध्ये असतील तेव्हा त्या ठिकाणी आपण काय करतो, किरचॉफचा करंट डिव्हिजन रूल या ठिकाणी यूज करतो. आणि करंट डिव्हिजन रूल नुसार आपण आपल्याला पाहिजे काय तर पहिल्यांदा या ठिकाणचं व्होल्टेज पाहिजे, म्हणजे या ठिकाणच्या व्होल्टेजसाठी मला काय पाहिजे तर इथून फ्लो होणारा करंट पाहिजे, तरच V0 ची व्हॅल्यू मला भेटेल. काय भेटेल 4 मल्टिप्लाय बाय I2 इज नथिंग बट काय तर या ठिकाणचा V0. या ठिकाणच्या व्होल्टेजची व्हॅल्यू काय असेल तर या ठिकाणचा व्होल्टेजचा ड्रॉप म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय या ठिकाणी काय तर करंटची व्हॅल्यू. का तर ही ब्रँच सिरीज मध्ये आहे आणि सिरीज ब्रँच मध्ये करंट काय असतो नेहमी सेम असतो. अच्छा मला पाहिजे काय तर I2 अकॉर्डिंग टू द किरचॉफ करंट डिव्हिजन रूल. आपण काय करतो, मला I2 ची व्हॅल्यू पाहिजे, टोटल करंटची व्हॅल्यू म्हणजे काय तर सोर्स करंट. कोणता आहे तर सोर्स करंट आहे. किती आहे व्हॅल्यू करंट सोर्सची या ठिकाणी तर 15 एम्पियर ही करंट सोर्सची व्हॅल्यू आहे. अच्छा मल्टिप्लाय बाय काय करतो तर मला इथला करंट काढायचा आहे, याच्या अपोजिटिव्ह ब्रांच कोणत्या तरी 5 आहे, 15 मल्टिप्लाय बाय 5 डिवाइडेड बाय काय करतो तर टोटल रेजिस्टन्स. आता टोटल रेजिस्टन्स कोणता घ्यायचा, या ठिकाणी एक 10 ओहम आहे, 5 ओहम आहे, 4 आहे आणि 3 ओहम आहे. डिवाइड बाय टोटल करंट कोणता घ्यायचा, डिवाइड बाय टोटल करंट या ठिकाणी कोणता घ्यायचा. इथं आपल्याकडे या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं, इथं आपल्याला कन्फ्युजन असेल. आता आपल्याकडे जर आपण करंट सोर्सचा विचार केला तर हा करंट सोर्स या ठिकाणी काय आहे तर 15 एम्पियरचा, 15 एम्पियर इथं असेल, 15 एम्पियर इथं असेल आणि 15 एम्पियर इथं असेल. या जंक्शनला आलेला करंट काय आहे तर 15 एम्पियर आहे. या जंक्शन नंतर पुढे तो काय होतो इथे एक डिवाइड होतोय आणि इथे एक डिवाइड होतोय. मध्ये या 10 ओहमच्या अक्रॉस कोणता रेजिस्टन्स हा चेंज होतोय का तर नाही आहे. म्हणजे हा एक काय तर करंट सोर्स आहे, हा काय ते का प्रॅक्टिकल करंट सोर्स आहे. काय बेसिकली हा तर प्रॅक्टिकल करंट सोर्स आहे आणि या ठिकाणी त्याचा हा काय तर असणारा सोर्सचा रेजिस्टन्स आहे. कारण प्रॅक्टिकल करंट सोर्सच्या केसमध्ये त्याचा रेजिस्टन्स कसा असतो, नाही प्रॅक्टिकल करंट सोर्सच्या केसमध्ये रेजिस्टन्स सिरीज मध्ये असतो का तर नसतो, तो कसा आहे तर पॅरलल मध्ये आहे. हा प्रॅक्टिकल करंट सोर्स आपण म्हणू शकतो का तर हा प्रॅक्टिकल करंट सोर्स नाही आहे, पण ऍक्च्युली हा स्वतः करंट सोर्स आहे आणि याच्या एका सिरीज मध्ये रेजिस्टन्स जोडलेला आहे. पण या ठिकाणी हा सिरीज मध्ये जोडल्याच्या कारणामुळे इथं तो करंट वरती कोणता इम्पॅक्ट करू शकतो का तर नाही आहे, का तर ब्रँच ही सिरीज मध्ये आहे. ही ब्रँच काय तर बेसिकली सिरीज मध्ये आहे. अच्छा जर असं आपल्याकडे असेल, हा करंट कोणता याच्यावरती इम्पॅक्ट करू शकत नसेल तर या ठिकाणी आलेला करंट सुद्धा काय तर 15 एम्पियर आहे आणि हा 15 एम्पियर करंट इथपर्यंत आलेला आहे. इथून पुढे हा काय व्हायला पाहिजे, डिवाइड व्हायला पाहिजे. म्हणजे जिथून करंट हा डिवाइड होऊ शकतो त्या दोन पॅरलल ब्रँचेस आपण काय करतो तर टोटल रेजिस्टन्स घेतो. याला आपण घेणार त्याच्यामध्ये तर नाही या. मग टोटल रेजिस्टन्स काय होईल आपल्याकडे सिंपल तर 5 प्लस 4 आणि 3 काय होतं तर 7 होतं. म्हणजे काय होईल तर 75 डिवाइडेड बाय या ठिकाणी 12 होईल. काय होईल 75 बाय 12. याचा आन्सर किती येत आहे 12 संग 72 आणि वरचे म्हणजे 6.25 एम्पियर येते का चेक करा. I2 किती आला 6.25 आला. I2 किती आला या ठिकाणी तर 6.25 आला. म्हणजे या ठिकाणचा करंट काय आला आपल्याकडे तर 6.25 आला. मला इथला V0 पाहिजे. काय होईल 4 मल्टिप्लाय बाय 6.25 करा किती होईल तर 25 व्होल्ट होईल. 6 आणि पुढे मग 25 व्होल्ट याच्यामध्ये आहे का तर आहे. इथे एक 25 आहे, इथे एक 25 आहे. दुसरं मला विचारलं काय तर I1 विचारलेला आहे. I1 कुठे आहे तर इथं आहे. आपण काढलाय कोणता तर I2 काढलाय. अच्छा या ठिकाणी I1 टोटल होता किती 15 ला होता. 15 पैकी 6.25 इकडे गेला. राहिला करंट काय असेल तर एकाने I1 असेल. म्हणजे काय करतो आपण KCL चा यूज करतो. इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. म्हणजे आपल्याकडे होता 15 पैकी या ठिकाणी पुढे गेला 6.25 इकडे प्लस हा काय असेल तर I1 असेल. देयरफॉर I1 इज इक्वल टू काय होईल तर 8.75 एम्पियर होईल. काय होईल 75 एम्पियर. हा करंट कोठून फ्लो होतोय तर हा करंट आपल्याकडे 8.75 एम्पियर इथून फ्लो होतोय.
अच्छा, म्हणजे ऑप्शन काय असेल आपल्याकडे, तर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर आहे या केसमध्ये. जरा व्होल्टेजची व्हॅल्यू आणि या ठिकाणी जर आपल्याकडे करंट I2 विचारला असता तर ऑप्शन नंबर सी झाला असता. आता याच्यामध्ये क्वेश्चन तयार होऊ शकतो. या ठिकाणी 5 ओहमचा रेजिस्टन्स आहे, त्यानं या ठिकाणी ऑब्झर्व केलेली पॉवर किती असेल, त्यानं ऑब्झर्व केली पॉवर किती असेल, तर सिंपल 8.75 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय काय करा 5 करा. त्यानं काय केले तर ऑब्झर्व केली पॉवर आहे. जर त्यानं डिलिव्हर केली पॉवर विचारली असेल तर फक्त साइन काय करा मायनस करा, म्हणजे जेवढी ऑब्झर्वची पॉवर आहे त्याला काय करा तर साइन मायनस करा. याकडे काय करेल तर तो डिलिव्हर पॉवर करेल. या ठिकाणी क्वेश्चन शकतो या ठिकाणी हा जो काय 3 ओहम आहे का या 3 ओहमच्या अक्रॉस ठिकाणी किती व्होल्टेजचा ड्रॉप असेल, काय तर 3 मल्टिप्लाय बाय ठिकाणी 6.25. आता जेवढा ड्रॉप या टोटल ब्रांचच्या अक्रॉस असेल तेवढाच ड्रॉप या 5 ओहमच्या अक्रॉस असेल, म्हणजे 8.75 मल्टिप्लाय बाय 5 करा. हा जो काय व्होल्टेजचा ड्रॉप आहे का हा व्होल्टेजचा ड्रॉपच या टोटल ड्रॉपच्या बरोबर होईल. म्हणजे आपण याला असे पद्धतीने काय करू शकतो अनालिसिस करू शकतो. ऑप्शन नंबर डी हा काय तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे. हे झालं आपल्याकडे काय तर सीडीआर बद्दल डिस्कशन. मग सीडीआर आपण लावतो कुठे लावतो तर सीडीआर इज युज्ड इन केस ऑफ द पॅरलल सर्किट आणि व्होल्टेज डिव्हिजन रूल हा आपण यूज करतो इन केस ऑफ द सिरीज सर्किट. मग व्होल्टेज डिव्हिजन रूल आपण वापरतो काय तर आपल्याला V1 पाहिजे असेल तर V मल्टिप्लाय बाय रेजिस्टन्स R1 डिवाइडेड बाय काय तर R1 प्लस R2. पण हा R1 कुठला तर ज्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचा आहे तोच. सिमिलरली या ठिकाणी आपल्याकडे करंट सोर्स काढायचा आहे, आपल्याकडे I1 ची व्हॅल्यू पाहिजे टोटल करंट I मल्टिप्लाय बाय काय तर R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. आलाच आपण लिहू शकतो काय तर I1 इज इक्वल टू टोटल करंट I मल्टिप्लाय बाय काय तर G1 डिवाइडेड बाय G1 प्लस G2. कंडक्टरच्या केसमध्ये हे काय तर VDR आणि CDR आहेत. यूज करतो आपण कशासाठी तर जे काही सर्किट आहे त्या सर्किटला काय करायचं आपल्याकडे सिम्प्लिफाय करायचं म्हणून आपण काय करतो ठिकाणी CDR आणि VDR च्या ठिकाणी उपयोग करतो. नेक्स्ट आहे स्टेटमेंट टाइपचा क्वेश्चन टाइप क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. आता करेक्ट विचारलेला आहे, आतापर्यंत इनकरेक्ट झालेले होते, आता करेक्ट स्टेटमेंट बद्दल आपल्याकडे क्वेश्चन विचारलेला आहे. या स्क्रीन सर्वांना दिसते का, स्टेटमेंट सर्वांना दिसतात का सांगायचं आहे. सर्व स्टेटमेंट प्रॉपरली विजिबल आहेत का सांगायचे आहेत. याच्यामध्ये एक ऑप्शन ऍड करा 5. ए अँड ई जर सेम होत असेल तर 5 ऍड करा याच्यामध्ये. ठीक आहे, आता बघूया आपण. An element is said to be active if it's delivered the power to the circuit for the finite duration of the time. काय फर्स्ट नंबर स्टेटमेंट बरोबर आहे की चुकीचा आहे सर्वांनी सांगायचं आहे. इलेमेंटला आपण ऍक्टिव्ह म्हणतोय, कधी म्हणतोय तर त्यांना सर्किटला पॉवर डिलिव्हर करत असेल तर या ठिकाणी तो इलेमेंट हा काय तर ऍक्टिव्ह इलेमेंट आहे असं आपण म्हणतोय. स्टेटमेंट नंबर फर्स्ट बरोबर आहे की चुकीचं आहे सर्वांनी सांगायचं आहे. आपण ऍक्टिव्ह इलेमेंट आणि पॅसिव्ह इलेमेंटची डेफिनेशन पाहतो. मग ऍक्टिव्ह इलेमेंट आपण कशाला म्हणतोय तर जो इलेमेंट या ठिकाणी अदर सर्किट इलेमेंटला या ठिकाणी काय करेल तर पॉवरला डिलिव्हर करू शकेल अशा इलेमेंटला आपण काय म्हणतो तर ऍक्टिव्ह इलेमेंट असं म्हणतो. पॉवर डिलिव्हर करतोय ठीक आहे, पण किती करायला पाहिजे ना पॉवर तर इट शुड बी डिलिव्हर्ड पॉवर फॉर द इनफायनाइट ड्युरेशन ऑफ द टाइम. त्यानं काय केले पाहिजे तर इनफायनाइट ड्युरेशन ऑफ द टाइम साठी त्यानं काय केले पाहिजे पॉवर डिलिव्हर केली पाहिजे. म्हणून त्या एलिमेंटला आपण काय म्हणणार तर ऍक्टिव्ह एलिमेंट असं म्हणणार. जर हा एलिमेंट पॉवरला डिलिव्हर करतोय आणि जर हा या ठिकाणी फायनाइट टाइम साठी करत असेल तर त्या एलिमेंटला आपण ऍक्टिव्ह एलिमेंट म्हणू शकतो का तर नाही. हा एलिमेंट काय असेल पॅसिव्ह एलिमेंट मध्ये येईल. म्हणून तर चार्ज्ड इंडक्टन्स अँड चार्ज कॅपॅसिटन्स आर नोन ॲज द पॅसिव्ह एलिमेंट्स बिकॉज दे कॅनॉट डिलिव्हर द पॉवर फॉर द इनफायनाइट ड्युरेशन ऑफ द टाइम. जोपर्यंत त्याच्यामध्ये चार्जिंग आहे तोपर्यंतच पॉवर डिलिव्हर करेल. ज्यावेळेस डिस्चार्ज होईल त्यावेळेस कोणती पॉवर डिलिव्हर करू शकेल का तर नाही आहे. म्हणजे फॉर शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाइम फक्त काय करतोय पॉवरला डिलिव्हर करू शकतोय कोणतं कॅपॅसिटन्स. मग त्याला ऍक्टिव्ह म्हणतो का आपण तर ऍक्टिव्ह याला म्हणत नाही आहे.
ऍक्टिव्ह एलिमेंटची दुसरी डेफिनेशन असते कोणते, तर ऍक्टिव्ह एलिमेंट्स आर दोज एलिमेंट विच आर कॅपेबल ऑफ काय तर हे ऍम्प्लिफिकेशन करू शकतील, पॉवरचं गेन या ठिकाणी वाढवू शकतील, त्यानंतर सिग्नलची स्ट्रेंथ या ठिकाणी वाढवू शकतील, म्हणून हे काय तर आपल्याकडे ऍक्टिव्ह एलिमेंट असतात. मग ऍक्टिव्ह एलिमेंटचे एक्झाम्पल कोणते असतात, व्होल्टेज सोर्स असेल, करंट सोर्स असेल, जनरेटर असेल, त्यानंतर काय असतं आणखी ट्रान्झिस्टर असेल, ओपॅम असेल, हे काय तर आपल्याकडे ऍक्टिव्ह सोर्सचे एक्झाम्पल आहेत. मग पॅसिव्ह कोणते असतील, तर जे या ठिकाणी एनर्जीला काय करतील, पॉवरला काय करतील, अब्सॉर्ब करतील, डिसिपेट करतील, स्टोअर करतील फॉर शॉर्ट अमाऊंट ऑफ द टाइम, तर आपण काय म्हणतो पॅसिव्ह एलिमेंट असं म्हणतो. मग पॅसिव्ह मध्ये कोणते कोणते येतात, तर बेसिकली आर एल सी आर द पॅसिव्ह एलिमेंट. त्यानंतर कोण असेल आपल्याकडे, ट्रान्सफॉर्मर असेल, त्यानंतर कोण असेल, डायोड. डायोड कशामध्ये येतो, तर डायोड हा सुद्धा अगेन काय येतो पॅसिव्ह एलिमेंट्स मध्ये येतो, बरोबर आहे का, कशामध्ये, तर पॅसिव्ह एलिमेंट्स मध्ये येतो. म्हणजे या ठिकाणी वर्ल्ड हा फायनाइट ड्युरेशन आलेला आहे, म्हणून फर्स्ट नंबरचा स्टेटमेंट हा चुकीचा झालेला आहे. सेकंड नंबर बघा, इफ द रेशियो ऑफ द व्होल्टेज टू करंट ऍट एनी पॉइंट इन द कॅरेक्टरिस्टिक कर्व इज पॉझिटिव्ह देन दॅट एलिमेंट इज अ पॅसिव्ह एलिमेंट. मग पॅसिव्ह एलिमेंटचे आपण डेफिनेशन घेतली होतो काय, तर पॅसिव्ह एलिमेंट्स आर दोज एलिमेंट, जर यांची आपण आयव्ही कॅरेक्टरिस्टिक पाहिली असेल तर आयव्ही कॅरेक्टरिस्टिक मध्ये जर यांचा स्लोप किंवा यांचा जर रेशो या ठिकाणी पॉझिटिव्ह आला असेल तर ते काय असतात, तर पॅसिव्ह एलिमेंट असतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आयव्ही चा स्लोप घ्या, आय बाय व्ही करा, स्लोप घ्या, काय होईल हा, तर फर्स्ट मध्ये या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल, सेकंड मध्ये निगेटिव्ह येईल, थर्ड मध्ये अगेन काय आहे तर दोन्ही निगेटिव्ह आहेत म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल, आणि फोर्थ मध्ये काय आहे तर आपल्याकडे एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, स्लोप या ठिकाणी काय तर निगेटिव्ह येईल. म्हणजे एखाद्या एलिमेंट जर आपल्याकडे कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर तो एलिमेंट काय असतो, बाय डिफॉल्ट पॉझिटिव्ह असतो. का, त्यांचा रेशो म्हणा किंवा आयबी चा प्रोडक्ट म्हणा, दोघे काय असतात तर या ठिकाणी पॉझिटिव्ह असतात. जर एखाद्या एलिमेंटचा स्लोप हा या ठिकाणी सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये येत असेल, आय पॉझिटिव्ह आहे, या ठिकाणचा व्ही निगेटिव्ह आहे, प्लस बाय मायनस करा म्हणजे पॉझिटिव्ह आय डिवायडेड बाय काय तर मायनस व्ही, स्लोप कसा येईल तर निगेटिव्ह येईल. आणि निगेटिव्ह स्लोप आला रे आला म्हटले की एलिमेंट काय झाला हा, तर ऍक्टिव्ह एलिमेंट झाला. म्हणजे ऍक्टिव्ह एलिमेंट्स आर लाईज, जर यांची कॅरेक्टरिस्टिक काढली तर कुठे चालतात हे, तर सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये ऍक्टिव्ह एलिमेंट चालतात, आणि पॅसिव्ह एलिमेंट फर्स्ट एंड थर्ड मध्ये चालतात. यांचा स्लोप कसा असतो, तर स्लोप यांचा पॉझिटिव्ह असतो, यांचा स्लोप कसा असतो, यांचा स्लोप हा निगेटिव्ह स्लोप असतो. म्हणजे इफ द रेशो ऑफ द व्होल्टेज टू करंट ऍट एनी पॉइंट, मग करंट व्होल्टेजचा घ्या किंवा व्होल्टेज करंटचा घ्या, दोघांचा अर्थ काय तर एकच आहे, इज अ पॉझिटिव्ह दॅट एलिमेंट हा काय असेल तर पॅसिव्ह एलिमेंट असेल, बरोबर आहे का, तर बरोबर आहे, सेकंड वाला काय तर करेक्ट आहे. थर्ड नंबरचा, an element is said to be linear if it follows the property of homogeneity and superposition, and every bidirectional element is a linear element. What about the third statement? थर्ड वाला चुकीचा आहे का बरोबर आहे, थर्ड वाला चुकीचा आहे का बरोबर आहे. थर्ड वाल्याकडे बघा, आपण म्हणतो काय तर एलिमेंटला लिनियर म्हणतो, कधी म्हणतो तर त्या लिनियर एलिमेंटने काय केलं पाहिजे, तर लिनियर एलिमेंट शुड फॉलो द प्रॉपर्टी ऑफ, कुणाची असेल तर एक तर असेल आपल्याकडे होमोजिनिटी आणि सेकंड असेल आपल्याकडे काय तर सुपरपोजिशन म्हणजेच काय तर ऍडिटिव्ह. मग ह्या तर दोन गोष्टी ठीक आहेत, सुपरपोजिशन आणि ऍडिटिव्ह प्रॉपर्टीला फॉलो करतोय, सुपरपोजिशन आणि होमोजिनिटीला फॉलो करतोय, लिनियर आहे का तर लिनियर आहे. दुसरे एक साधे आणि सोपे डेफिनेशन असते, लिनियर एलिमेंट त्याला म्हणायचं जसे कॅरेक्टरिस्टिक हे काय करते, ऑल टाइम टी साठी स्ट्रेट लाईन असते आणि ओरिजिन मधून पास करते, त्याला काय म्हणायचं, लिनियर एलिमेंट असं म्हणायचं. जर या दोघांपैकी जर एखादी प्रॉपर्टीनं फॉलो नाही केली तर हा झाला काय तर नॉन लिनियर एलिमेंट झालाय ना. दोन्ही प्रॉपर्टी फॉलो केल्या पाहिजेत का तर केल्या पाहिजेत. जर सपोज आपण आयव्ही कॅरेक्टरिस्टिक ड्रॉ करायला गेलो तर याची आयव्ही कॅरेक्टरिस्टिक कशी असेल बेसिकली, तर ऑल टाइम टी साठी काय असते, स्ट्रेट लाईन असते आणि पासिंग थ्रू
ओरिजिन असते. हा इलेमेंट कसा आहे तर हा इलेमेंट ओरिजिनल आहे. पण जर याची कॅरेक्टरिस्टिक मी स्ट्रेट लाईनच काढली आणि ओरिजिन मधून काढली नाहीये तर हा रेड वाला काय झाला बघा तर नॉन लिनियर इलेमेंट झाला. अगर मी दुसरी कॅरेक्टरिस्टिक काढली आणि ओरिजिन मधूनच काढली पण काय केले बघा तर ओरिजिन मधून काढून या ठिकाणी काय केले त्याला सॅच्युरेशनला आणलं. हा काय झाला अगेन नॉन लिनियर झाला. का तर मला ऑल टाइम टी साठी हा स्ट्रेट लाईन कर्व पाहिजे किंवा स्ट्रेट लाईन कॅरेक्टरिस्टिक पाहिजे. हाही काय तर आपल्याकडे नॉन लिनियर आहे. पण जर याच ठिकाणी मी कॅरेक्टरिस्टिक कर्व काहीसा अशा पद्धतीने करतोय या ठिकाणी 5 आहे -5 आहे या ठिकाणी काय तर आपल्याकडे +5 आहे या ठिकाणी अगेन काय तर +4 असेल आणि या ठिकाणी काय तर सपोज -4 असेल. आता हा कर्व कसा आहे कॅरेक्टरिस्टिक तर स्ट्रेट लाईन आहे ओरिजिन मधून गेलेली आहे. या ठिकाणचा हा काय त्याचा ओरिजिन आहे की सपोज ओरिजिन मध्ये गेलेला आहे पण स्ट्रेट लाईन आहे का ऑल टाइम टी साठी नाही आहे. या ठिकाणी इथपर्यंत हा पार्ट काय तर लिनियर आहे म्हणजे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत लिनियर आहे परंतु हा काय झाला पुढं तर सॅच्युरेशनला गेला. म्हणून या ठिकाणी हे कॅरेक्टरिस्टिक कशा आहे तर नॉन लिनियर आहे. कशा आहे नॉन लिनियर आहे. पण व्हॉट अबाउट युनिडायरेक्शनल अँड बायडायरेक्शनल. व्हॉट अबाउट द युनिडायरेक्शनल अँड बायडायरेक्शनल. मग आपण युनिलॅटरल आणि बायलॅटरल असं म्हणतो. जर कॅरेक्टरिस्टिक कर्व हा दोन्ही क्वाड्रंट मध्ये म्हणजे अपोजिट क्वाड्रंट मध्ये सेम करंट साठी जर सेम इम्पिडन्स ऑफर करत असेल तर इट इज नोन ऍज द बायडायरेक्शनल. याचा अर्थ दुसरी डेफिनेशन काय असते जर कर्व कॅरेक्टरिस्टिक कर्व हा या ओरिजिन सभोवताली जर काही सिमेट्रिकल असेल कुठं अपोजिट क्वाड्रंट मध्ये तर काय तो बायलॅटरल और बायडायरेक्शनल आहे. हा कर्व दोन्ही क्वाड्रंट मध्ये सिमेट्रिकल आहे का तर आहे का तर या ठिकाणी 4 आहे इथेही 4 आहे 5 आहे 5 आहे. कर्व काय झाला दोन्ही क्वाड्रंट मध्ये सिमेट्रिक अबाउट ओरिजिन झाला म्हणून हा काय तर बायलॅटरल और बायडायरेक्शन आहे. याच्या कुठल्याही पॉइंट वरती इम्पिडन्स काढा इथे इम्पिडन्स काढा इथे इम्पिडन्स काढा इथे इम्पिडन्स काढा तोच इम्पिडन्स इथं काढा इम्पिडन्सची व्हॅल्यू काय येईल तर सेम येईल कुठल्याही पॉइंटला काढला तरी दोन्ही क्वाड्रंट मध्ये अपोजिट मध्ये. म्हणून हा काय तर आपल्याकडे असणारा एलिमेंट हा बायलॅटरल एलिमेंट्स आहे. बायलॅटरल आपण काय म्हणतो बाय डायरेक्शनल एलिमेंट्स. हा बायडायरेक्शनल तर आहे पण लिनियर आहे का लिनियर नाहीये. अच्छा हा या ठिकाणी ब्लॅक वाला बघा हा लिनियर पण आहे आणि अगेन हा काय तर बायडायरेक्शनल पण आहे का तर दोन्ही क्वाड्रंट मध्ये अपोजिट वाल्या कर्व हा काय तर सिंपल ओरिजिन सभोवताली सिमेट्रिकल आहे. याचा इथे इम्पिडन्स काढा आणि त्याच वेळेला याचा इम्पिडन्स इथं काढा इम्पिडन्सची व्हॅल्यू काय येते सेम येते. कर्व सिमेट्रिक आहे इम्पिडन्स हा काय तर सेम आहे फॉर द बोथ डायरेक्शन ऑफ द करंट म्हणून हा काय तर बाय डायरेक्शनल आहे. म्हणजे या केस मध्ये हा पहिल्यांदा लिनियर आहे म्हणून नंतर हा काय झाला बाय डायरेक्शनल झाला. या ठिकाणी हा बाय डायरेक्शनल आहे पण लिनियर आहे का नाही आहे. म्हणजे आपण लिहितो काय तर एव्हरी लिनियर इलेमेंट इज अ बाय डायरेक्शनल इलेमेंट बट रिव्हर्स इज नॉट ट्रू. एव्हरी बाय डायरेक्शनल एलिमेंट हे लिनियर आहे का इथं तर नाही आहे. म्हणून एव्हरी बाय डायरेक्शनल एलिमेंट्स इज नॉट लिनियर बट एव्हरी लिनियर एलिमेंट याचं काय असतं बाय डायरेक्शनल एलिमेंट असतं. म्हणून या ठिकाणी जे काय स्टेटमेंट नंबर 3 आहे का an element is said to be linear if it follows the property of homogeneity superposition. इथपर्यंत बरोबर आहे का तर बरोबर आहे. पण and च्या पुढचा पार्ट एव्हरी बायडायरेक्शनल एलिमेंट इज अ लिनियर एलिमेंट हा पार्ट काय तर आपल्याकडे चुकीचा आहे. या ठिकाणी काय वर्ड बरोबर आहे एव्हरी लिनियर एलिमेंट इज अ बाय डायरेक्शनल एलिमेंट हा पार्ट काय आहे तिथला बरोबर आहे. सो ऑप्शन नंबर 3 काय झाला या ठिकाणचा गलत झाला. स्टेटमेंट नंबर
element is said to be bilateral if it's offer same impedance for the different direction of the same current flow, otherwise it's unilateral. बरोबर आहे का? तर बरोबर सेम इम्पेडन्स ने काय केला पाहिजे? ऑफर केला पाहिजे डिफरंट डायरेक्शन ऑफ द सेम करंट. एकच करंट आहे आणि काय करतो तो दोन्ही डायरेक्शन मध्ये आहे, म्हणजे काय तर अपोजिट मध्ये आहे. ऑप्शन नंबर 4 याचं काय तर बरोबर आहे. इफ द characteristic is a symmetric about origin then element is a bilateral. जर characteristic ही origin सभोवताली सिमेट्रिकल असेल तर बायलॅटरल असतो का? तो बायलॅटरल असतो. बायलॅटरल अँड बायडायरेक्शनल दोघांचा अर्थ काय असतो? सेमच असतो, वेगळा नसतो. बायलॅटरल अँड बायडायरेक्शनल. ऑप्शन नंबर 5 हा काय तर घेण्याचा करेक्ट आन्सर आहे. Whenever the parameter of the element spread out throughout the entire length, then element is distributed in nature. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. जे काय RLC असतात ते काय केलं आपण अलॉंग द लेंथ एकाने डिस्ट्रीब्यूट केले, त्याला असं आपण काय म्हणतो? डिस्ट्रीब्युटेड एलिमेंट्स म्हणतो. सच एलिमेंट्स आर फिजिकली अँड इलेक्ट्रिकली सेपरेबल. अच्छा, सेपरेबल असू शकतात का? डिस्ट्रीब्युटेड एलिमेंट्स आर नॉट सेपरेबल. फिजिकली आणि इलेक्ट्रिकली त्यांना आपण सेपरेट करू शकत नाही. या ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये आपण पाहतो शॉर्ट, मिडियम अँड लॉंग ट्रान्समिशन लाईन. शॉर्ट आणि मिडियम मध्ये आपण काय करतो? लंप्ड पॅरामीटरचा उपयोग करतो. आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये आपण काय करतो? तर पॅरामीटरला एंटायर लेंथला काय करतो? डिस्ट्रीब्यूट करतो. जेणेकरून काय करतो आपण मॉडेल पाहतो कोणते? RLCG डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर मॉडेल आपण पाहतो. आणि त्या केसमध्ये रिगरस मेथडचा आपण उपयोग करतो फॉर द अनालिसिस ऑफ द लॉंग ट्रान्समिशन लाईन. म्हणजे काय डिस्ट्रीब्युटेड लाईन असते का? त्या डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर साठी आपण किर्चॉफचे लॉ या ठिकाणी ऍप्लिकेबल नसतात, हे आपण पाहिलं होतं. मग किर्चॉफच्या लॉ मध्ये आपण केसीएल आणि केव्हीएल लॉ पाहतो. केसीएल अँड केव्हीएल आर नॉट ऍप्लिकेबल फॉर द लॉंग ट्रान्समिशन लाईन. जर त्यांना आपल्याला अप्लाय करायचं लॉंग ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये तर त्याचे काय पॅरामीटर आहेत का? या पॅरामीटरला आपण काय करतो? तर लंप करण्याचा प्रयत्न करतो, कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या ठिकाणी जे काय लंप्ड पॅरामीटर असतात का? ते लंप्ड पॅरामीटर आर फिजिकली अँड इलेक्ट्रिकली सेपरेबल असतात. म्हणजे काय डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर असतात का? त्यांना आपण सेपरेट करू शकत नाही. तर दे आर नॉट सेपरेबल इलेक्ट्रिकली अँड फिजिकली. किर्चॉफ्स लॉ आता हे सेपरेबल आहे म्हणून हा काय झाला? चुकी झाला. इथपर्यंत बरोबर आहे का? तर इथपर्यंत बरोबर आहे. हा पार्ट काय झाला? चुकी झाला. किर्चॉफ्स लॉ आर ऍप्लिकेबल ओनली फॉर द डिस्ट्रीब्युटेड एलिमेंट्स. अच्छा, हाही काय झाला? अगेन डिस्ट्रीब्युटेडला म्हणतोय अप्लाय आहे का? तर नाही. अँड नॉट फॉर द लंप्ड म्हणतोय आहे का? असं तर नाही. ऍक्च्युअली किर्चॉफ्स लॉ इज ऍप्लिकेबल फॉर द लंप्ड पॅरामीटर आणि डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर साठी आपण किर्चॉफचा लॉ या ठिकाणी वापरू शकत नाहीये. हा काय तर इथला महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे किर्चॉफ्स लॉ इज ऍप्लिकेबल फॉर द लंप्ड पॅरामीटर, नॉट फॉर द डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर. डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर हे अलॉंग द लेंथ किंवा एंटायर लेंथ वरती काय करतो आपण? डिस्ट्रीब्यूट करतो. हा पॉइंट काय तर केसमध्ये महत्वाचा आहे. आणि सेपरेट करू शकतो का? तर करू शकत नाही. या डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटरला आपण लंप्ड पॅरामीटर हे फिजिकली आणि इलेक्ट्रिकली सेपरेबल असतात. आता याच्यामध्ये 2 स्टेटमेंट चुकीचे आले म्हणून 6 नंबर काय झाला? चुकी झाला. For all time t, if the characteristic of the element remains same, then that element is called as the time invariant. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. Practically all the elements are time variant in nature. प्रॅक्टिकली जर आपण विचार केला तर ऑल एलिमेंट्स हे कसे असतात? तर टाइम व्हॅरियंट इन नेचर असतात. पण जो काही त्याच्यामध्ये होणारा जो काही टाइमचा व्हॅरियन्स आहे, जो काही चेंज आहे का, तो चेंज काय असतो? स्मॉल असतो. म्हणून आपण काय करतो? सर्व एलिमेंट्सला ऍज अ टाइम इनव्हॅरियंट म्हणून काय करतो? यूज करतो आणि त्याचा आपण काय करतो? अनालिसिस करतो. म्हणजे हे बरोबर आहे का? तर बरोबर आहे. जर कॅरेक्टरिस्टिक कर्व हा सेम राहिला फॉर ऑल टाइम टी तर तो काय तर आपल्याकडे टाइम इनव्हॅरियंट आहे. आणि प्रॅक्टिकली सर्व काय तर आपल्याकडे टाइम व्हॅरियंट आहे. हे काय तर आपल्याकडे बरोबर आहे. म्हणजे 7 नंबरचं काय तर स्टेटमेंट बरोबर आहे. मग याच्यामध्ये बरोबर कोणते कोणते झाले बघा. 2nd नंबरचा बरोबर आहे, त्यानंतर 4th चा बरोबर आहे, 5th चा बरोबर आहे, 6 बाबत काय चुकीचा आहे आणि 7 काय तर बरोबर आहे. म्हणजे 2, 4, 5 आणि 7. 2, 4, 5 आणि 7 ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर आहे. सर्वांना समजलं का? ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर आहे. काय आन्सर दिले सर्वांनी तुम्ही? यस बोला. सर्वांनी हेच दिले का? यस. समजलं का सर्वांना?
सर्वांना समजलं का? ऍक्टिव्ह काय, पॅसिव्ह काय, लिनियर काय आहे, नॉन लिनियर काय आहे? जर आपण या ठिकाणी सपोज डीसी व्होल्टेजचा विचार केला असेल तर डीसी व्होल्टेज काय लिनियर आहे का? तर लिनियर नाही आहे. डीसी व्होल्टेज सोर्स हा लिनियर आहे का? तर लिनियर नाही आहे. का? त्याचा कॅरेक्टरिस्टिक कर्व हा ऑल टाइम टी साठी स्ट्रेट लाईन आणि पासिंग थ्रू ओरिजिन आहे का? तर नाही आहे. सो डीसी व्होल्टेज सोर्स हे काय? तर नॉन लिनियर आहे. हा ऍक्टिव्ह आहे का? तर ऍक्टिव्ह आहे. का? तर हा व्होल्टेज सोर्स आहे म्हणजे नॉन लिनियर आहे, ऍक्टिव्ह आहे. हा बायलॅटरल आहे का? हा बायलॅटरल आहे का? तर हा बायलॅटरल नाही. हा काय तर युनिलॅटरल आहे. हा काय तर बेसिकली युनिलॅटरल आहे. अपोजिट क्वाड्रंट मध्ये, अपोजिट म्हणजे कोणते? हा किंवा हा अपोजिट क्वाड्रंट मध्ये सेम इम्पिडन्स ऑफर करतोय का? तर नाही आहे. आता हे दोघे एकमेकांच्या अपोजिट झाले का? हा आणि हा क्वाड्रंट नाही आहे. हा आणि हा क्वाड्रंट काय तर एकमेकांच्या अपोजिट आहे. हा आहे का? तर नाही आहे. म्हणजे डीसी व्होल्टेज सोर्स हा काय असतो? ऍक्टिव्ह असतो, नॉन लिनियर असतो आणि कसा असतो? युनिलॅटरल इन नेचर असतो. ही गोष्ट काय तर आपल्याकडे बेसिक महत्वाची आहे. म्हणजे इंडिपेंडेंट सोर्सेस कसे असतात? मग व्होल्टेज सोर्स असू द्या किंवा करंट सोर्स असू द्या, ऍक्टिव्ह असेल, नॉन लिनियर असेल आणि युनिलॅटरल असेल म्हणजेच युनिडायरेक्शनल असेल. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतो. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट करेक्ट? करेक्ट झाला, नॉट इनकरेक्ट झाला, आता काय तर नॉट करेक्ट आला. फर्स्ट पॉइंट कोणता? आपण सांगितलं ना शुभम, त्यानं जर इन्फायनाइट ड्युरेशन ऑफ टाइम्स जर एनर्जी डिलिव्हर केली तर तो ऍक्टिव्ह असेल, अदरवाइज तो काय तर पॅसिव्ह आहे. म्हणून तर चार्ज इंडक्टर अँड चार्ज कॅपॅसिटर आर पॅसिव्ह एलिमेंट्स, नॉट ऍक्टिव्ह एलिमेंट. रिझन काय आहे तर ते ऑल टाइम टी साठी एनर्जीला डिलिव्हर करू शकत नाहीत. 8 नंबरचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट करेक्ट? म्हणजे चुकीचे स्टेटमेंट आपल्याकडे विचारलेले आहेत. चला, सेकंड लास्ट क्वेश्चन आहे हा आजच्या सेशनचा. सेकंड लास्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट करेक्ट? फर्स्ट आहे फर्स्ट, इकडे लक्ष द्या. In ideal voltage source, load or terminal voltage is independent of the load current drawn. They are active, linear and unilateral in nature. अच्छा, आयडियल व्होल्टेज सोर्स दिलेला आहे आणि म्हणतोय काय तर लोड और टर्मिनल व्होल्टेज इज इंडिपेंडंट ऑफ द लोड करंट ड्रॉन. पहिल्यांदा आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणजे काय आपल्याला समजायला पाहिजे. आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणजे असा व्होल्टेज सोर्स की त्याचं व्होल्टेज काय आहे तर कॉन्स्टंट आहे. व्होल्टेज मध्ये कोणता ड्रॉप होतोय का तर नाही आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काय आहे तर एक सर्किट आहे आणि या सर्किट मध्ये काय आहे तर आपल्याकडे अशा पद्धतीचे काय आहे तर लोड रेजिस्टन्स आहे. या लोडने इथून किती करंट ड्रॉन करू द्या, या ठिकाणी या व्होल्टेज वरती काय इम्पॅक्ट होतोय का तर व्होल्टेज वरती कोणताच इम्पॅक्ट होत नाही. म्हणजे इन केस ऑफ द आयडियल व्होल्टेज सोर्स, लोड और टर्मिनल व्होल्टेज इज इंडिपेंडेंट ऑफ द लोड करंट ड्रॉन. त्याने किती लोड करंट ड्रॉन करू द्या, त्याचा व्होल्टेज सोर्स होती काय इम्पॅक्ट होणार आहे का तर नाही आहे. म्हणजे व्होल्टेजचा सोर्स काय असेल तर ऑलवेज कॉन्स्टंट असेल. का तर आयडियल व्होल्टेज सोर्स मेंटेन्स कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लोड करंट. म्हणजे इथपर्यंत काय आपल्याकडे बरोबर आहे, इथपर्यंत काय तर बरोबर आहे. पुढचं काय, अँड दे आर ऍक्टिव्ह, लिनियर अँड युनिलॅटरल. आपण आताच पाहिलं होतं आयडियल व्होल्टेज सोर्स आहे, व्होल्टेज काय असेल कॉन्स्टंट असेल आणि लिनियरचा आपल्याकडे बेसिक डेफिनेशन काय असते तर कर्व हा ओरिजिन मधून जायला पाहिजे ऑल टाइम टी साठी. हा जाईल का ओरिजिन मधून तर नाही, हा लिनियर म्हणतोय म्हणून हा काय झाला इथला चुकीचा झाला. या ठिकाणी काय असला पाहिजे ऍक्टिव्ह, नॉन लिनियर अँड युनिलॅटरल असतं तर हे काय झालं असतं बरोबर झालं असतं. लिनियर म्हटलं म्हणून हे काय झालं चुकीच झालं. हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. स्टेटमेंट काय होईल पहिलं रॉंग झालं, चुकलं. सेकंड नंबर, in a practical current source, load current is a function of the load or terminal voltage and it has a small internal resistance. आता प्रॅक्टिकल आहे,
आयडियल तर कोणती गोष्ट नाही आहे. प्रॅक्टिकल करंट सोर्स मध्ये जो काय लोड करंट आहे तो लोड करंट हा लोड और टर्मिनल व्होल्टेजचं फंक्शन आहे का तर आहे का तो प्रॅक्टिकल आहे आणि लोड व्होल्टेजचं फंक्शन कोण असेल तर करंट असेल. आयडियल मध्ये तो काय असतो इंडिपेंडेंट असतो पण प्रॅक्टिकल मध्ये काय असतो लोड वरती डिपेंड असतो. म्हणून तर प्रॅक्टिकल करंट सोर्स आपण जर कर्व ड्रॉ केला तर कर्व हा बेसिकली काय असतो तर आय आहे टाइम टी आहे या ठिकाणी. हा काय झाला आयडियल करंट सोर्स झाला. प्रॅक्टिकल मध्ये काय होतं सिंपल हा फॉल होतो. काय होतं सिंपल हा काय होतं सिंपल आणि फॉल होतो म्हणजे काय होतं बेसिकली व्होल्टेजचा ड्रॉप या ठिकाणी होतो. व्होल्टेज लोडच्या व्होल्टेजवरती काय तर हा सिंपल डिपेंड आहे म्हणून हा काय होतो सिंपल करंट हा खाली येतो. ही झाली काय तर आयडियल करंटची कॅरेक्टरिस्टिक आणि ही काय झाली आपल्याकडे असणारी प्रॅक्टिकल करंटची कॅरेक्टरिस्टिक. आता इन अ प्रॅक्टिकल करंट सोर्स लोड करंट इज अ फंक्शन ऑफ लोड और टर्मिनल व्होल्टेज इथपर्यंत बोलला and it has a small internal resistance. अच्छा स्मॉल असतो का. आता काय तर आपल्याकडे प्रॅक्टिकल करंट सोर्स आहे आपण पाहतो काय तर आपण सोर्सेस पाहतो या केसमध्ये यांच्या आयडियल व्हॅल्यू पाहतो आणि या केसमध्ये यांच्या प्रॅक्टिकल व्हॅल्यू पाहतो. मग आपल्याकडे असतो पहिल्यांदा व्होल्टेज सोर्स त्यानंतर असतो आपल्याकडे करंट सोर्स त्यानंतर असतो आपल्याकडे या ठिकाणी व्होल्टमीटर आणि या ठिकाणी असतो आपल्याकडे काय तर अॅमीटर. मग यांच्या आयडियल आणि प्रॅक्टिकल व्हॅल्यू कुणाच्या तर इंटरनल रेजिस्टन्स त्याला आपण काय म्हणतो सोर्स रेजिस्टन्स म्हणतो. आयडियल व्होल्टेज सोर्स हॅव झिरो इंटरनल रेजिस्टन्स हा काय तर आपल्याकडे याच्या इंटरनल रेजिस्टन्सच्या वेळेत आयडियल व्होल्टेज सोर्स हॅव झिरो इंटरनल रेजिस्टन्स. जर आयडियली झिरो असेल तर प्रॅक्टिकली किती असेल स्मॉल असेल. आयडियल करंट सोर्स हॅव इनफायनाइट इंटरनल रेजिस्टन्स. जर आयडियली इनफाइनाइट असेल तर प्रॅक्टिकली काय असेल हाय असेल. अच्छा दुसरी गोष्ट व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स हा त्याच्या कसा असतो तर सिरीज मध्ये जोडलेला असतो. जर हा सिरीज मध्ये असेल तर हा सुद्धा काय असेल तर सिरीज मध्ये असेल. आयडियल करंट सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स कसा असतो च्या पॅरलल मध्ये असतो म्हणजे हा कसा असेल तर पॅरलल मध्ये असेल. जर हा पॅरलल मध्ये असेल तर हा सुद्धा काय असेल पॅरलल मध्ये असेल. हा झाला करंट सोर्स बाबतीत. आता व्होल्टमीटर आहे अॅमीटर आहे एक्झॅक्टली याच्या रिव्हर्स. आयडियल व्होल्टमीटर हॅव इनफायनाइट इंटरनल रेजिस्टन्स अँड विच इज कनेक्टेड इन अ पॅरलल. हा काय त्याच्या पॅरलल मध्ये जोडलेला असतो आयडियल झाला. जर प्रॅक्टिकल असेल त्याची व्हॅल्यू काय असेल हाय व्हॅल्यू असेल. अगेन हा कसा असेल पॅरलल मध्ये असेल. आता अॅमीटरच्या केसमध्ये आयडियल अॅमीटर हॅव झिरो इंटरनल रेजिस्टन्स अँड विच इज कनेक्टेड इन अ सिरीज विथ इट. जर आयडियली झिरो असेल तर प्रॅक्टिकली व्हॅल्यू कशा असेल तर स्मॉल असेल आणि जोडलेली कशा असेल तर सिरीज मध्ये असेल. कशा असेल सिरीज मध्ये असेल. आयडियल व्होल्टेज सोर्सची झिरो व्हॅल्यू आहे इंटरनेशनची आणि जोडलेली कशी असते सिरीज मध्ये असते. म्हणजे काय असतं बेसिकली हा तर शॉर्ट असतो हा काय तर स्मॉल व्हॅल्यूचा आहे. आता व्होल्टेज सोर्स आणि करंट लक्षात ठेवतो हे काय तर एक्झॅक्टलीच्या अपोजिट मध्ये आहे. व्होल्टमीटरचं काम काय असतं तर ओपन सर्किटचा व्होल्टेजला मेजर करायचा आहे म्हणून काय तर ठिकाणी इन्फायनाइट रेजिस्टन्स आहे आयडियली आणि प्रॅक्टिकली काय तर हाय रेजिस्टन्स आहे. अॅमीटरचं काम काय तर सोर्सचा शॉर्ट सर्किटचा करंट मेजर करायचा. शॉर्ट सर्किट म्हणजे काय तर झिरो व्हॅल्यू म्हणून काय तर करंटची व्हॅल्यू काय तर बेसिकली झिरो आहे. या गोष्टी काय तर महत्वाच्या आहेत. मग आपल्याकडे क्वेश्चन मध्ये विचारलं होतं काय तर प्रॅक्टिकल करंट सोर्स हॅज काय म्हणताय तर स्मॉल व्हॅल्यू. प्रॅक्टिकल करंट सोर्स हॅज अ स्मॉल इंटरनल. स्मॉल असतो का तर नसतो आपण आताच पाहिलं. प्रॅक्टिकल करंट सोर्स हॅज हाय इंटरनल रेजिस्टन्स म्हणून या ठिकाणी वरचं बरोबर आहे पण इट हॅज अ स्मॉल इंटरनल रेजिस्टन्स आहे म्हणताय. असतो का स्मॉल तर नसतो. हा काय असतो लार्ज और हाय असतो म्हणून हाय काय झाला आपल्याकडे गलत झाला. थर्ड नंबर विथ रिस्पेक्ट टू द कंट्रोल्ड व्हेरिएबल ओनली डिपेंडेंट सोर्स आर सेड टू बी ऍक्टिव्ह लिनियर अँड बायलॅटरल. डिपेंडेंट सोर्सेस आर डायमंड शेप्ड. आपण पाहिलं तर इंडिपेंडेंट अँड डिपेंडेंट सोर्सेस जेव्हा आपण डिपेंडंट सोर्सचा विचार करूया का जे काही कंट्रोलिंग व्हेरिएबल आहे का त्या कंट्रोलिंग व्हेरिएबल जर आपण कन्सिडर केला असेल तर जे काही सोर्सेस असतात का ते सोर्सेस काय होतात तर ऍक्टिव्ह बायलॅटरल आणि लिनियर म्हणून बिहेव करतात. आपण हे स्टेटमेंट पाहिलेलं होतं. विथ रिस्पेक्ट टू द कंट्रोल्ड व्हेरिएबल
वनली डिपेंडंट सोर्स हा काय असेल तर ऍक्टिव्ह असेल, लिनियर असेल आणि बायलेटरल असेल. पण इंडिपेंडंट सोर्स हा कसा आहे, ऍक्टिव्ह आहे, नॉन लिनियर आहे अँड इनलॅटरल आहे. पण कंट्रोलिंग व्हेरिएबल लावलं याच्यामध्ये की हा काय होतोय, ऍक्टिव्ह पण होतोय, लिनियर पण होतोय आणि बायलॅटरल पण होतोय. आणि यांचा शेप कसा असतो आपल्याकडे, बेसिकली तो डायमंड शेपचा असतो. या शेप मध्ये जो सिम्बॉल असेल तो हा काय असतो तर सोर्स असतो. म्हणजे या ठिकाणी सपोज लिहिला आपण काय तर के टाइम्स ऑफ द V1, म्हणजे हा काय तर व्होल्टेज न कंट्रोल केला, काय तर हा व्होल्टेज सोर्स आहे. म्हणजे हा एक व्होल्टेजचा सोर्स, याला कंट्रोल कोणी केला तर व्होल्टेजने केला. जर या ठिकाणी V1 च्या ऐवजी जर I1 लिहिला असेल तर या ठिकाणी काय होईल, किंवा I लिहिला असेल तर काय होईल, हा तर करंट कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स होईल. म्हणजे या ठिकाणी आपण जे व्होल्टेज कंट्रोल्ड करंट सोर्स म्हणतो का, या केसमध्ये फर्स्ट पॅरामीटर काय असतो तर कंट्रोलिंग व्हेरिएबल असतो आणि सेकंड पॅरामीटर हा काय असतो आपल्याकडे सोर्स असतो. तसं या ठिकाणी काय तर हा करंट कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स आहे. फर्स्ट पॅरामीटर हा काय तर कंट्रोलिंग आहे, कोणी केलं तर करंटने केलं. सेकंड हा काय तर व्होल्टेज सोर्स आहे, कोणा तर हा सोर्स आहे. म्हणून विथ रिस्पेक्ट टू कंट्रोलिंग पॅरामीटर जे काय डिपेंडंट सोर्स असतात, काय डिपेंडंट सोर्स कसे असतात बघा, ऍक्टिव्ह, लिनियर अँड बायलॅटरल असतात आणि यांचा शेप हा डायमंड शेप असतो. हे काय तर थर्ड नंबर बरोबर आहे. फोर्थ, टू व्होल्टेज सोर्स आर कनेक्टेड इन अ पॅरलल ओनली व्हेन देअर आयदर मॅग्निट्यूड ऑर पोलॅरिटी आर सेम इज सेम. काय फोर्थ नंबर बद्दल, यस फोर्थ नंबर बोला. फोर्थ नंबरचं काय आहे, काय म्हणणं आहे फोर्थ नंबर ऑनलाईन वाले, सर्व क्लिअर आहे का, दिसते का, ऑडिओ व्हिडिओ प्रॉपर आहे का. फोर्थ नंबरचं काय स्टेटमेंट आहे दिलेलं आहे आणि बरोबर आहे की चूक आहे. टू व्होल्टेज सोर्स आर कनेक्टेड इन पॅरलल, हे काय तर कॉम्बिनेशन ऑफ द सोर्सेस आहे. सोर्सेसला आपण पॅरलल मध्ये जोडू शकतो, सोर्सेसला आपण सिरीज मध्ये जोडू शकतो. रिडंडंट कोण कधी होईल ह्याच्याबद्दल आपण डिस्कशन करतो. मग फोर्थ नंबर स्टेटमेंट म्हणते काय तर टू व्होल्टेज सोर्स आर कनेक्टेड इन अ पॅरलल ओनली व्हेन देअर आयदर मॅग्निट्यूड ऑर पोलॅरिटी इज सेम. आता फोर्थ नंबर बद्दल डिस्कशन करूया. फोर्थ नंबरचं स्टेटमेंट आहे कॉम्बिनेशन ऑफ द सोर्सेस. या ठिकाणी सपोज आपल्याकडे दोन सोर्स आहेत, एक ठिकाणी प्लस मायनस V1 आहे, दुसरा काय तर आपल्याकडे मायनस प्लस काय तर V2 आहे. तर या ठिकाणी आपण सिंपल याचं व्होल्टेज मोजायला गेलो तर काय होईल, सिरीज मध्ये कनेक्शन आहे. मग काय होईल या केसमध्ये सिंपल हे तर V1 मायनस V1 प्लस या ठिकाणी V2 होईल. काय होईल मायनस V1 प्लस V2. काय सिंपल याला किरचॉफचा व्होल्टेज लॉ अप्लाय करा. म्हणजे हे मायनस V1 कशामुळे आला, सिंपल तर कारण प्लस मायनस साइन आहे, व्होल्टेज इथे काय ड्रॉप होईल, इथे काय व्होल्टेजचा राईज होईल. जेव्हा करंट आपण काय असा फ्लो करूया त्या केसमध्ये. म्हणजे जेव्हा आपण सिरीज मध्ये जोडूया त्या केसमध्ये काय असेल तर यांचं ऍडिशन और सबट्रॅक्शन होईल डिपेंडिंग ऑन द पोलॅरिटी. कशावरती आहे तर पोलॅरिटी डिपेंड आहे. आता सेकंड नंबर मध्ये आहे आपण या ठिकाणी काय करूया तर करंट सोर्स जोडूया सिरीज मध्ये. मग ज्यावेळेस आपण करंट सोर्स हा सिरीज मध्ये जोडूया, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा एक करंट काय तर I1 आहे आणि दुसरा या ठिकाणी काय तर करंट सोर्स I2 आहे. मला टोटल करंट पाहिजे I टोटल. मग I टोटल इज इक्वल टू I1 प्लस I2 असतो का कधी. दोन करंट सोर्सला मी सिरीज मध्ये जोडतो. कधी जोडणार तर दोन्ही करंट सोर्सच्या व्हॅल्यू या ठिकाणी सेम असतील तर आणि तरच. का तर सिरीज मध्ये करंट हा फ्लो होतो, सेम करंट हा काय होतो आपल्याकडे सिरीज मध्ये तर फ्लो होतो. याचा अर्थ या ठिकाणी काय पाहिजे तर I1 इज इक्वल टू I2 असेल तरच हे कनेक्शन पॉसिबल आहे, अदरच पॉसिबल आहे का तर नाही. अगेन या ठिकाणी या करंटला मी काय करतो सिंपल दुसऱ्या करंटला अपोजिट मध्ये जोडतो. जर असं जोडलं तर या ठिकाणी काय झालं अगेन सगळे किरचॉफ लॉचं व्हायोलेशन झालं. का तर सिरीज सर्किट आहे आणि सिरीज मध्ये करंट काय होतोय एक इकडून येतोय एक इकडून येतोय. पॉसिबल आहे का तर या ठिकाणी पॉसिबल नाहीये. जर यालाच आपण जर सिंपल पॅरलल मध्ये जोडायला गेलो तर पॅरलल मध्ये कसे जोडा तुम्ही, जर दोघांच्या आरो या ठिकाणी सेम अपवर्डला असतील तर या ठिकाणी या दोन्ही करंटचे काय होईल आपल्याकडे तर ऍडिशन होईल. जर याची आरो वरती आहे आणि दुसऱ्याची आरो काय होतं डाऊनवर्ड आहे, म्हणजे या ठिकाणी काय होईल तर I1 मायनस I2 होईल, बाकी होईल. म्हणजे जेव्हा पॅरलल मध्ये जोडतो त्या केसमध्ये काय आहे तर ऍड होईल किंवा सबट्रॅक्ट होईल डिपेंडिंग ऑन इट्स डायरेक्शन. कशावरती आहे डायरेक्शन वरती आहे. पण जर याच केसमध्ये मी व्होल्टेज सोर्सचा विचार केला असेल तर व्होल्टेज सोर्सच्या केसमध्ये या ठिकाणी आपल्याकडे हा एक व्होल्टेज सोर्स आहे प्लस मायनसचा आणि या ठिकाणी दुसरा एक आहे तर मायनस प्लस आहे, V1 आहे आणि काय तर V2 आहे. आता या ठिकाणी सपोज हा काय तर 20 व्होल्टचा आहे
आणि हा काय तर सपोज आपल्याकडे अगेन 20 व्होल्टचा. अच्छा, इथे मॅग्नेट्यूड आपण घ्यायला नको, फक्त बघा याच्याकडे 20 व्होल्ट घ्यायला नको, इथं फक्त बघा असं कनेक्शन या ठिकाणी पॉसिबल आहे का. जर हे पॅरलल मध्ये असतील तर पॅरलल मध्ये दोघांची पोलॅरिटी काय पाहिजे, सेम पाहिजे. जर या ठिकाणी प्लस मायनस पाहिजे असेल, प्लस मायनस असेल तर याही ठिकाणी आपल्याकडे काय पाहिजे, प्लस मायनस पाहिजे, तरच दोन व्होल्टेज सोर्सला मी पॅरलल मध्ये जोडू शकतो. दुसरी गोष्ट, मी प्लस मायनस या ठिकाणी केलं, या ठिकाणी मी काय केलं, प्लस मायनस केलं, ठीक आहे, फक्त काय केलं मी पोलॅरिटी सेम केली. पण या ठिकाणी 20 व्होल्ट आहे, या ठिकाणी 30 व्होल्ट आहे. चालेल का अगेन, तर नाही चालेल का, तर पॅरलल मध्ये व्होल्टेज काय असतं, या दोन पॉईंट मधलं व्होल्टेज, या दोन पॉईंट मधलं व्होल्टेज काय असतं, सेम असतं. इथं 20 आहे, इथं 30 आहे, म्हणजे मॅग्नेट्यूड डिफरंट असून चालेल का, तर नाही यार. म्हणजे जर मला दोन व्होल्टेज सोर्सला पॅरलल मध्ये जोडायचं असेल तर त्यांची पोलॅरिटी पण सेम पाहिजे आणि त्यांची मॅग्नेट्यूड पण सेम पाहिजे. इथं काय म्हणतोय, आयदर मॅग्नेट्यूड और पोलॅरिटी सेम, असं चालेल का, एक सेम करून चालेल का, तर नाही आहे. पोलॅरिटी पण सेम पाहिजे आणि मॅग्नेट्यूड पण सेम पाहिजे. म्हणून हा जो काय आपल्याकडे फोर्थ वाला आहे का, तो फोर्थ वाला काय झाला, चुकीचा झाला. आपल्याकडे आयदरच्या ऐवजी काय पाहिजे होतं, बोथ मॅग्निट्यूड अँड पोलॅरिटी काय पाहिजे, मस्ट बी सेम पाहिजे. ही गोष्ट काय तर आपल्याकडे महत्वाची आहे. Fifth number, two current sources are connected in parallel, then their resultant current is added or subtracted depending on the direction of current. आपण पाहिलं का, तर पाहिलं दोन्ही करंट सेम आर असतील, सेम डायरेक्शन मध्ये, तर करंटचे काय होईल, तर ऍडिशन होईल. जर अपोजिट असेल काय, करंटचे सबट्रॅक्शन होईल. म्हणजे पाचवा काय तर बरोबर आहे. आयडियल एमिटर हॅव झिरो इंटरनल रेजिस्टन्स विच इज कनेक्टेड इन अ पॅरलल विथ इट. आता आयडियल एमिटर आहे, आपण पाहिलं होतं एमिटर आहे, आयडियल आहे, किती आहे तर 0 आहे. आणि हा बेसिकली कसा असतो, तर सिरीज मध्ये असतो, पॅरलल मध्ये असतो का, तर नसतो. पॅरलल मध्ये तो असतो का, तर नसतो, कारण करंट सोर्सचा असतो पॅरलल मध्ये आणि एमिटरचा असतो कशामध्ये, सिरीज मध्ये. आपल्याला एमिटर बद्दल बोललाय, याचा 0 इंटरनल आहे का, आयडियल तर आहे, पण हा सिरीज मध्ये असतो आणि या ठिकाणी वर्ड हा पॅरलल मध्ये जोडलेला आहे, म्हणून हा स्टेटमेंट इथला चुकीचा आहे. इथपर्यंत बरोबर आहे, 0 इंटरनल रेजिस्टन्स, पण पुढचा काय आहे तर चुकीचा आहे. म्हणून स्टेटमेंट नंबर 6 काय झाला, चुकीचा झाला. नॉट करेक्ट विचारलेला आहे. कोणते कोणते करेक्ट नाहीत मग, 1, 2, 4, 6 आहे कसा ऑप्शन, ऑप्शन कोणता मॅच होत नाही त्याच्यामध्ये. विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट करेक्ट. करेक्ट वाला कोणता मॅच होतो का बरोबर, 3, 5. फर्स्ट वाला चुकीचा आहे कारण हा लिनियर आलेला आहे. सेकंड वाला काय आहे तर आपल्याकडे स्मॉल म्हणतो म्हणून चुकीचा आहे. 1, 2 त्यानंतर 3 वाला हा काय आहे तर आपल्याकडे बरोबर आहे. 4 वाला हा काय तर चुकीचा आहे, म्हणजे 1, 2, 4 आणि या ठिकाणी 6. 1, 2, 4 आणि 6. 1, 2, 4 1, 2, 4 1, 2, 4 1, 2, 4. अच्छा, या क्वेश्चन कॉपी पेस्ट करताना चुकी झालेला आहे. ऑप्शन ई ला करा 1, 2 त्यानंतर 4 आणि 6. ऑप्शन नंबर ई ला करा 1, 2, 4 आणि 6. ऑप्शन नंबर ई याचा काय असेल तर करेक्ट आन्सर असेल. यस, बाकी आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन बरोबर आहे, फक्त ऑप्शन या ठिकाणी ऑप्शन मध्ये फ्रेम करताना चूक झालेली आहे, बहुतेक कॉपी पेस्ट झालेला आहे प्रिव्हियस क्वेश्चनचा. याच्यामध्ये बाकी सर्व गोष्टी क्लिअर आहेत. 1, 2, 4, 6 काय तर करेक्ट आन्सर आहे. बाकी सर्व करेक्ट म्हणजे नॉट करेक्ट आहेत, म्हणजे 1, 2 त्यानंतर 4 आणि 6 हे काय तर चुकीचे आहेत. हा बरोबर आहे. 3 वाला काय तर आपल्याकडे बरोबर आहे, म्हणजे याच्यामध्ये काय तर 2च फक्त बरोबर आहेत, बाकी सर्व काय तर आपल्याकडे चुकीचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 हा आणि हा लास्ट क्वेश्चन आहे. अगेन when a unit impulse voltage is applied to an inductor of 4 Henry and unit impulse of current is applied to a capacitor of 2 Farad, then the energy stored or supplied by the source is. Yes.
चला सॉल्व करा, 2 मिनिटांचा वेळ घ्या आणि सॉल्व करा पटकन फास्ट. When unit impulse voltage is applied to an inductor of a 4 Henry and unit impulse of current is applied to the capacitor of a 2 Farad, then the energy stored or supplied by the source is. इथं खाली आहे रिस्पेक्टिव्हली. यस बोला. आता आपण बेसिकली इंडक्टर पाहतो. इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असतं, VL इज इक्वल टू LdI/dt. हे काय तर इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे. जर इंडक्टरच्या अक्रॉसचा करंट पाहिजे असेल तर काय होतं, तर IL इज इक्वल टू इथून काय होईल 1/L इंटिग्रेशन कुणाचं होतं, इंटिग्रेशन VDTचं म्हणजे VLDTचं. हा काय झाला, इंडक्टर मधून फ्लो होणारा करंट झाला. सेम कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा करंट काय असतो, सिंपल, तर IC इज इक्वल टू CdVC/dt म्हणजे कॅपॅसिटरची व्हॅल्यू इंटू काय तर व्होल्टेजचं डेरिव्हेटिव्ह. सेम फॅशन मध्ये कॅपॅसिटरचा अक्रॉसचा व्होल्टेज काय असेल, VC इज इक्वल टू 1/C इंटिग्रेशन काय तर IDT. आता क्वेश्चन बारकाईनं पाहिला तर युनिट इम्पल्स व्होल्टेज इज अप्लाइड टू अन इंडक्टर, म्हणजे जे काही इंडक्टर आहे त्या इंडक्टरला आपण काय केलं, युनिट इम्पल्सचं व्होल्टेज अप्लाय केला. मग इम्पल्स फंक्शन पाहतो. या इम्पल्स फंक्शन मध्ये आपण काय करतो, तर त्याचे मॅग्निट्यूड घेतो किंवा एरिया घेण्याचा प्रयत्न करतो. याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म काय असतो युनिट इम्पल्सचा, तर ऑलवेज इक्वल टू 1च्या बरोबर असतो. स्टेपचा काय असतो 1/s, रॅमचा काय असतो 1/s², आणि पॅराबोलिकचा काय असतो 1/s³. जर आपल्याकडे मॅग्निट्यूड ही A1 असेल तर. आता या केसमध्ये जर आपण युनिट इम्पल्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन घेण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, तर युनिट इम्पल्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्या, इंटिग्रेशन घ्या. इटसेल्फ काय असतं, युनिट इम्पल्स फंक्शनची या ठिकाणी व्हॅल्यू असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे व्होल्टेज दिलाय कितीचं, तर VL इज इक्वल टू सिंपल डेल ऑफ टीचा आहे. आणि जर याचं इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याकडे काय लिहायचा, एरिया या ठिकाणी काय येतो आपल्याकडे सिंपल 1 येतो. काय येतो 1 येतो. मॅग्निट्यूडचे काय असते, T इज इक्वल टू 0 ला इनफायनाइट असते. काय असते, इनफायनाइट. पण एरिया काय असतो सिंपल, तर 1 असतो. जर T अदर दॅन 0 घेतला तर त्याची व्हॅल्यू काय असते, 0च्या बरोबर असते. म्हणजे युनिट इम्पल्स फंक्शनला आपण काय करतो, ड्रॉ करतो. या ठिकाणी काय तर डेल ऑफ टी असेल, या ठिकाणी टी आहे. ऍट T इज इक्वल टू 0 ही ॲरो रिप्रेझेंट काय करते याचा, तर एरिया 1 आहे. पण याचे मॅग्निट्यूड काय असते, तर याचे मॅग्निट्यूड इज इक्वल टू इनफायनाइट ऍट T इज इक्वल टू 0 आणि विच इज इक्वल टू 0 ऍट T नॉट इक्वल टू 0. म्हणजे T अदर दॅन 0 चे मॅग्निट्यूड काय आहे, तर बेसिकली 0 आहे. म्हणजे जर आपण याचं इंटिग्रेशन घेतलं तर काय आपल्याकडे सिंपल, तर 1च्या बरोबर येईल. म्हणजे IL इज इक्वल टू काय होईल, तर 1/L इंटिग्रेशन ऑफ VLDT. इंटिग्रेशन ऑफ dt काय होईल आपल्याकडे सिंपल, तर 1च्या बरोबर होईल. म्हणजे या ठिकाणी याची व्हॅल्यू काय येईल, तर IL ची IL इज इक्वल टू 1/L इंटिग्रेशन ऑफ VL म्हणजे काय, तर डेल ऑफ टी. युनिट इम्पल्स डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय सिंपल आपल्याकडे, तर 1च्या बरोबर होईल. म्हणजे IL इज इक्वल टू काय होतं आपल्याकडे, तर 1/L बरोबर होतं. काय होतोय 1/L. आपल्याला विचारले काय तर एनर्जी स्टोर्ड बाय द इंडक्टर काय असते, सिंपल आहे EL इज इक्वल टू 1/2 LI². पण I कुठला, तर इंडक्टरचा करंट. म्हणजे त्या ठिकाणी काय तर 1/2 इंटू L इंटू I ची व्हॅल्यू काय बेसिकली या ठिकाणी आलेली, तर 1/L आहे. म्हणजे काय तर सिंपल 1/L² होईल. इथं L आहे, इथं काय तर L² होईल. राहील काय सिंपल, तर या L ला हा एक निघून जाईल, खाली काय तर सिंपल 1 राहिला, म्हणजे L राहिला. म्हणजे 1/2 टाइम्स ऑफ द L. म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण युनिट इम्पल्स व्होल्टेज अप्लाय करूया का, त्या केसमध्ये माझ्याकडे एनर्जी स्टोर्ड और एनर्जी सप्लाइड बाय द सोर्स ची व्हॅल्यू काय असते, तर 1/2 टाइम्स ऑफ
एलच्या बरोबर असते इंडक्टरचे. म्हणजे या ठिकाणी एक इम्पॉर्टंट रिझल्ट आला, एल इज इक्वल टू 1/2 टाइम्स ऑफ द एल. दिस इज नथिंग बट द एनर्जी सप्लाइड बाय द सोर्स टू द इंडक्टर ऑफ द युनिट इम्पल्स व्होल्टेज. जसं आपण व्होल्टेज हे युनिट इम्पल्स लावूया का, त्या केसमध्ये एनर्जी सप्लाय करतोय सोर्स किंवा एवढी एनर्जी काय करतोय ऑब्झर्व करतोय कोणतं इंडक्टर. अच्छा, सेम फॅशन मध्ये आपण काय करतो, कॅपॅसिटरच्या केसमध्ये कॅल्क्युलेट करतो. आता इम्पल्स युनिट इम्पल्स करंट आपण काय केला, अप्लाय केला. आता कॅपॅसिटरच्या केसमध्ये युनिट इम्पल्स करंट म्हणजे काय तर हा आयडीटी आहे. आता याची व्हॅल्यू काय आहे तर बेसिकली तर युनिट इम्पल्सच्या बरोबर आहे. म्हणजे अगेन काय तर इंटिग्रेशन ऑफ डीटी फंक्शन काय असेल आपल्याकडे, तर व्हीसी इज इक्वल टू 1 च्या बरोबर असेल. म्हणजे या ठिकाणी व्हीसी ची व्हॅल्यू काय असेल आपल्याकडे, सिंपल तर 1/c असेल. मग कॅपॅसिटरने एनर्जी स्टोअर केली काय असते, ईसी इज इक्वल टू 1/2 CV चा स्क्वेअर. मग या ठिकाणी व्हीसी ची व्हॅल्यू काय आली तर 1/c आली. 1/c चा होल स्क्वेअर करा, सी ला सी कॅन्सल निघून जाईल, राहील काय तर 1/2 टाइम्स ऑफ द सी. म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस आपण इंडक्टरचा विचार करूया का, तर इंडक्टरच्या केसमध्ये आपल्याकडे फॉर्म्युला असतो बेसिकली एल इज इक्वल टू 1/2 LI स्क्वेअर. जर आपण युनिट इम्पल्स व्होल्टेज अप्लाय केला असेल, युनिट इम्पल्स व्होल्टेज जर आपण अप्लाय केला असेल तर फॉर्म्युला होतो काय तर 1/2 टाइम्स ऑफ एल. सेम फॅशन मध्ये आपल्याकडे कॅपॅसिटरसाठी फॉर्म्युला असतो एनर्जी स्टोअर्ड बाय द कॅपॅसिटर EC इज इक्वल टू 1/2 CV चा स्क्वेअर. जर आपण युनिट इम्पल्स चा करंट या ठिकाणी अप्लाय केला असेल तर फॉर्म्युला होतो काय तर EC इज इक्वल टू 1/2 टाइम्स ऑफ द C. अच्छा, या ठिकाणी एल ची व्हॅल्यू दिली प्रॉब्लेम मध्ये किती आहे तर 4 हेनरी आहे. देअरफॉर EL इज इक्वल टू 1/2 टाइम्स ऑफ 4 करा, आन्सर किती येईल 0.125 जूल मध्ये येईल. अच्छा, कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू दिली किती तर 2, C इज इक्वल टू 2 फॅराड दिला. देअरफॉर EC इज इक्वल टू काय तर 1/2 इंटू 2 इज इक्वल टू 0.25 जूल. काय होईल 0.25 जूल. ऑप्शन नंबर कोणता मॅच होतो या ठिकाणी, पहिल्यांदा इंडक्टर किती आहे 0.125 जूल, दुसऱ्यांदा काय तर कॅपॅसिटर 0.25 जूल. सो ऑप्शन नंबर याचं काय तर डी इज द करेक्ट आन्सर आहे. ह्या फॉर्म्युला अप्लाय करायचा कधी तर युनिट व्होल्टेज इम्पल्स अप्लाय केला इंडक्टरला किंवा युनिट इम्पल्स करंट अप्लाय केला कॅपॅसिटरला. दोघांमध्ये डिफरन्स समजला का, यस. अगेन इंडक्टर काय करतो सडन चेंज इन करंटला अपोज करतो, कॅपॅसिटर काय करतो सडन चेंज इन व्होल्टेजला अपोज करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा कॅपॅसिटरला आपण सोर्स पासून डिस्कनेक्ट करूया का, त्या केसमध्ये कॅपॅसिटर हा लगेच डिस्चार्ज होतो का तर नाही, त्याला काय करावं लागतो डिस्चार्ज करण्यासाठी आपल्याला एक क्लोज्ड पाथ द्यावा लागतो. आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो ना चुटकी दिली कॅपॅसिटरने, म्हणजे काय करतो मशीनला मोटरला स्टार्ट करायचं आपण काय करतो कॅपॅसिटर बँक जोडतो, मशीन स्टार्ट होते कॅपॅसिटरला आपण काढतो, पण काढल्यानंतर त्याला काय करतो आपण त्याचे काय 2 वायर त्यांना काय करतो एकमेकांना चिटकवतो. त्याचा अर्थ काय तर त्यांना आपण एनर्जीला डिस्चार्ज करण्याचा प्रयत्न करतो, कॅपॅसिटरने स्टोअर केली आहे. त्यांना जर आपण डिस्चार्ज न करता म्हणजे दोघांना एकमेकांसोबत न जोडता जर आपण त्यांना हात लावतो आपल्याला काय होतो शॉक बसतो. कोणाच्या केसमध्ये कॅपॅसिटर केसमध्ये, म्हणजे कॅपॅसिटर डिस्चार्ज करायचा काय करतो आपण बेसिकली त्यांना शॉर्ट करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे काय करतो एकमेकांना कनेक्ट करतो. पण इंडक्टरच्या केसमध्ये असं असतं का तर नसतं. इंडक्टरला जर आपण सोर्सने डिस्कनेक्ट केला असेल तर तो काय करतो बेसिकली लगेच मॅग्नेटिक फील्डला डिसअपेअर करण्याचा प्रयत्न करतो. पण कॅपॅसिटर करतो का तर कॅपॅसिटर तसं करत नाहीये. या काय तर दोघांमधल्या बेसिक डिफरन्स आहेत. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा करतो. अगेन कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे C इज इक्वल टू एप्सिलॉन R A डिवायडेड बाय D, where D is nothing but the spacing between the two plates, A is nothing but the area of the plate, epsilon naught is nothing but the permittivity of the free space, which is equal to 8.854 into 10 to the power minus 12 farad per meter, आणि epsilon R is nothing but the relative permittivity. आता नंतर आपण पाहतो इंडक्टरच्या केसमध्ये काय असतो तर इंडक्टर L इज इक्वल टू N स्क्वेअर म्यू नॉट टाइम्स ऑफ A डिवायडेड बाय L, वेअर N हे काय तर नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉइल आहे, तर म्यू नॉट हे काय तर परमियाबिलिटी ऑफ द फ्री स्पेस किती असते 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7 हेनरी पर मीटर. ए हा काय तर एरिया ऑफ द कॉइल आहे, L ही काय तर लेंथ ऑफ द कॉइल आहे. या गोष्टी या ठिकाणी आपल्याकडे महत्वाच्या आहेत. म्हणजे आपण आजच्या सेशनमध्ये काय केलं तर 9 क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत आणि 9 क्वेश्चनच्या माध्यमातून आपण
बेसिकचा पार्ट. मग याच्यामध्ये आपण बेसिक नेटवर्क टर्मिनॉलॉजी पाहिलेला आहे. त्यानंतर ॲटॉमिक स्ट्रक्चर बद्दल आपण याच्यामध्ये डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर लिनियर बायलॅटरल बद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. करंट डिव्हिजन रूल असेल, त्यानंतर केसीएल बद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर आपण व्होल्टेज सोर्स, करंट सोर्सच्या व्हॅल्यू आयडियलच्या प्रॅक्टिकलच्या आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आणखी आपण काय पाहिलेलं आहे, हा इंडक्टर कॅपॅसिटरचा आपण कन्सेप्ट याच्यामध्ये क्लिअर केलेला आहे. अजून याच्यामध्ये आणखी आपण पाहिलेला आहे अब्सॉर्ब पॉवर, डिलिव्हर पॉवरच्या आपण कन्सेप्ट या ठिकाणी पाहिला आहे. ऍक्टिव्ह एलिमेंट, पॅसिव्ह पाहिलेला आहे. करंट व्होल्टेजचा आपण नेटवर्क सर्किट या ठिकाणी पाहिलेला आहे. व्होल्टेज कसं काढायचा, ब्रिज बॅलन्सिंगची कंडिशन आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे एका लेक्चरमध्ये आपण याच्यामध्ये वर्क पॉवर एनर्जी मधला डिफरन्स आपण पाहिलेला आहे. काय असेल पोटेन्शियल डिफरन्स कसा असेल, काय असेल हे आपण डिस्कशन केलेलं आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं आहे का? येस बोला. इथपर्यंत सर्वांना समजलं आहे का? आता या ठिकाणी आपण हे क्वेश्चन घेतलेले स्टेटमेंट टाइपचे. म्हणजे याच्यामध्ये आपण बेसिकली काय काय क्वेश्चन मध्ये काय केलेलं आहे, 7-8 स्टेटमेंट दिलेले आहेत. हे स्टेटमेंट घेण्यापाठीमागचा पर्पज काय आहे की तुमचं रिव्हिजन व्हावं आणि तुम्हाला मॅक्झिमम कन्सेप्ट या एकाच क्वेश्चनच्या माध्यमातून समजाव्यात म्हणून या ठिकाणी 7 स्टेटमेंट किंवा 8 स्टेटमेंटचे क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत. एक्झामला आपल्याकडे 7 किंवा 8 एवढे स्टेटमेंट येणार नाही, तर आपल्याकडे मॅक्झिमम या ठिकाणी 4 ते 5 स्टेटमेंट या ठिकाणी येतील. मग ते अशा फॉर्म मध्ये येतील किंवा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट, आणि याच्यामध्ये फक्त आपल्याकडे 5 स्टेटमेंट देतील आणि हे खालचे ऑप्शन देतील का आपल्याकडे असे ABCD तर नाही देणार. डायरेक्ट आपल्याला या 5 पैकी कोणतं इनकरेक्ट आपल्याला असं विचारतील. म्हणजे स्टेटमेंट टाइप मध्ये आपल्याकडे 2 फॉर्म असतात, एक तर असा फुल फॉर्म किंवा दुसऱ्यामध्ये आपल्याकडे फक्त 5 देणार आणि 5 मध्येच इनकरेक्ट स्टेटमेंट हे विचारलं जाणार. ठीक आहे का? हे जास्त घेण्याचा रिझन काय आपल्याकडे, तर तुम्हाला एकाच क्वेश्चन मधून सर्व या ठिकाणी गोष्टी टॉपिकच्या समजत म्हणून या ठिकाणी जास्त स्टेटमेंट याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. नाही तुम्ही म्हणाल सर असे स्टेटमेंट एवढे लेंदी येतील का, तर नाही लेंदी एवढे येणार नाही, तर पण ऍटलीस्ट याच्यामध्ये 5 स्टेटमेंट तर येऊ शकतात एक्झाम मध्ये आपल्याला. ठीक आहे. समजलं का सर्वांना? नेक्स्ट क्लासमध्ये आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मर असेल, स्टार डेल्टा रेजिस्टन्स असेल, कॅपॅसिटन्स असेल आणि इंडक्टर असेल ट्रान्सफॉर्मेशन, त्यानंतर सोर्स ट्रान्सफॉर्मेशन असेल. त्यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्लासमध्ये ओहम्स लॉ बद्दल डिस्कशन करणार आहोत. त्यानंतर नेटवर्क थेरम बद्दल आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कशन करणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये अगेन टेम्परेचर कोएफिशिएंट बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. या गोष्टी आपण नेक्स्ट क्लासमध्ये कव्हर करणार आहोत. त्यानंतरच्या पुढच्या क्लासमध्ये आपण एसी सर्किटचं डिस्कशन करणार आहोत. त्यानंतर 2 पोर्ट नेटवर्क आपण पाहणार आहोत आणि ट्रान्झिएंट आपण त्याच्यानंतरच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. म्हणजे बेसिकली याचे आणखी 2 मिनिमम आणि 3 हे मॅक्झिमम सेशन होतील आजचा एक सोडून. म्हणजे उद्याचा मध्ये आपण थेरम वगैरे कव्हर करणार, ओहम्स लॉ असेल, त्यानंतर स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन असेल, टेम्परेचर कोएफिशिएंट असेल. तुम्ही रिवाइज करून या. त्यानंतरच्या क्लासमध्ये सर्किट, 2 पोर्ट नेटवर्क आणि ट्रान्झिएंट आपण त्याच्यानंतरच्या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत. हे तुम्ही रिवाइज करून या उद्याच्या क्लासमध्ये. स्टार डेल्टा असेल, त्यानंतर मग स्टार डेल्टा हे इंडक्टरचा असेल, सिरीजचा असेल. त्यानंतर आपण थेरम मध्ये पाहतो काय तर कसा आर इक्विव्हॅलेंट काढायचा, एमपीटी काय आहे, सुपरपोजिशन काय आपण पाहतो. त्यानंतर ओहम्स लॉ बद्दल आपण उद्या डिस्कशन करणार आहोत आणि महत्वाचं टेम्परेचर कोएफिशिएंट बद्दल आपण उद्या डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. या सेशनची पीडीएफ तुम्हाला फक्त आणि फक्त व्हॉट्सअप ग्रुप वरती त्या ठिकाणी भेटणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुपला या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेलं नाही त्यांनी मला माझ्या नंबरवरती, हा नंबर आहे माझा, याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती जॉईन करतो. क्लिअर आहे का? पीडीएफ नोट्स तुम्हाला त्याच्यावरती भेटेल आणि भेटल्यानंतर लगेच डाउनलोड करून ठेवायचे आहे. यस, या ठिकाणी आपण आजचा सेशन थांबूया. उद्या सकाळी आपण बरोबर 8 वाजता भेटूया.